हरी बेस बेस कमी करायचं. हरी हरी थोडासा ट्रबल वाढवायचा. हरी न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूपपुरे लागला उशीर पतित पावना गेला शिवचना विसरोनिया जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी हे लागला उशीर पतित पावना गेला शिवचना विसरोनिया तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला उठी देई मला भेटी आता लागला उशीर पतित पावना गेला शिवचना विसरोनिया विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा हे विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई हरि विठ्ठल भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जगद्गुरु शंकराचार्य भगवान की जय रामचंद्र भगवान की जय हनुमान की जय महादेव की जय घुमाई न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूपपुरे लागला उशीर पतित पावना गेला शिवचना विसरोनिया. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा भगवंताशी संवाद साधत भगवंताच्या भेटीची मागणी भगवंताच्या समोर करणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माता चरणावर श्री संतांची माता चरणावर श्री संतांची माता चरणावर माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वचन ऐका कमलापती माझे रंगाची विनंती कर जोडी तो कधी आपण सावी कबडी वचन ऐका कमलापती माझे रंगाची विनंती कर जोडी तो कधी काळी आपण सावी जवळी श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरे प्रेम सुख. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजरे सगुण रूप पुरे. लागला उशीर पतित पावना, गेलासी वचना विसरोनिया. प्रस्तुत. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारी ही 7व्या क्रमांकाची म्हणजे जागराची असणारी भगवंताची कीर्तन रूपे सेवा, हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधतात, देवाबरोबर बोलतायत. काय बोलतात? परमात्मा प्रसन्न आहे, बरंच काय देवानं दिलेलं आहे. अतिशय दुर्लभ असणारं जर जगामध्ये काय असेल तर भगवंताचं ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान, ते सहजासहजी प्राप्त होत नाही. फार कठीण आहे म्हणत, ते असं बोलण्यासारखं नसतं. शब्दज्ञान कोणालाही प्राप्त होऊ शकतं, पण प्रत्यक्षात त्यांनी दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानापर्यंत जाणं तेवढं सोपं नसतं. जगद्गुरु तुकोबारांना दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. स्वरूपाची स्थिती त्यांनी प्राप्त झाली, काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, कर्तव्य अभावत स्थिती निर्माण झाली. पण त्या स्थितीत निघून गेल्यानंतर त्यांनी आयुष्य शिल्लक आहे, काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही आणि निवळ ब्रह्मज्ञान झालेलं आहे. ते कोरडं वाटायला लागलं, शुष्क वाटायला लागलं. ज्याच्यामुळं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं ते साधन जर काय असेल तर भगवंताची भक्ती. तो भक्तीचा आणि ब्रह्मज्ञानाचा काय संबंध आहे? अहो म्हणजे भक्तीनं हाताला धरल्याशिवाय ज्ञान कसं प्राप्त होईल? महाराज म्हणतात, पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. ज्ञानापर्यंत जाण्याकरिता, ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त करून घेण्याकरिता सगळ्यात आधी जर गरज कशाची वाटली असेल, भक्तीची. मग भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. भक्तीमुळे त्यांनी बोध प्राप्त झाला, ज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञानापर्यंत जाता आलं आणि ब्रह्मज्ञानानं स्थिरता प्राप्त झाली. पण जरी स्थिरता प्राप्त झाली असली तरी समाधान मात्र प्राप्त झालं नाही. मग समाधान कशात वाटायला लागलं? जी भक्ती सुरुवातीला केली त्या भक्तीनं या ज्ञानाच्या शिखरापर्यंत नेलं खरं, पण मग ज्ञान होणं म्हणजे काय? परमात्म्याशी एकरूपता साधणं. जिथं एकरूपता साधली जाते तिथं त्यांनी भेद शिल्लक राहत नाही, आणि जिथं भेद नाही, अभेद स्थिती निर्माण झाली, त्याच्यात भक्ती कशी राहील? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. म्हणजे भक्तीनं सुरुवात केली, भक्ती करण्याकरिता भेदाची गरज आहे. सुरुवात भेदातून केली आणि भेदातून प्रवास करता करता ज्ञान मिळालं म्हणजे अभेदात गेले, म्हणजे एक शिल्लक राहिलं, म्हणजे भक्ती राहिली नाही. पण भक्ती जशीच लुप्त झाली आणि फक्त ज्ञानच शिल्लक राहिलं, असं त्यांनी स्थिरता प्राप्त झाली पण समाधानच राहिलं नाही. मग काय करा? मग समाधानाच्या प्राप्तीकरिता अट्टहास जीव करू लागला. मग लक्षात आलं, हे समाधान फक्त ज्ञानानं प्राप्त व्हायचं नाही. हे समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताची ती मधुर असणारी भक्तीच गरजेची आहे. म्हणून बीज आणि फळ हरीचे नाम. जसं बीजापासून सुरुवात होते, बीज म्हणजे बी. जमिनीमध्ये जर बी लावलं तर त्याला अंकुर येतो, त्याचं झाड होतं, त्याचं रोप तयार होतं, ते वाढतं, त्याला फुलं येतात, मग त्याला फळं येतात. फळ येणं हे त्याची पूर्ण स्थिती. त्या बीजाची चांगली महाराज उत्क्रांती झाली आणि ते फळापर्यंत जाऊन पोहोचलं. फळ एकदा आलं रे आलं की फळं चांगली काही कायमस्वरूपी टिकणारं थोडंच आहे. मग ते फळं चांगली नाशाच्या दिशेनं जातं आणि मग त्याच्यातून जे शिल्लक राहतं त्याचं नाव आहे बीज. सुरुवात कुठून झाली? बीजापासून. काय शेवट राहिला? बीज शिल्लक राहिलं. तसं भगवंताच्या भक्तीनं सुरुवात करावी आणि भक्तीनं सुरुवात करून त्यांनी मला शेवट सुद्धा कशाने करावा? तर भक्तीनंच करावा. म्हणून ती भक्तीच समाधान देणारी, सुख देणारी आहे. म्हणून त्यांनी त्या भक्तीमध्ये देव असतो, आपण भक्त असतो आणि भगवंताच्या भेटीची आस असते, त्याचं दर्शन होतं आणि त्या दर्शनानं समाधान प्राप्त होतं. तो सगुण साकार रूपानं आपल्यासमोर प्रत्यक्ष उभा राहतो आणि त्याला पाहून मन भरून जातं. मग तुकोबाराने हेच म्हणायचं देवाच्या समोर, देवा तुझ्या कृपेनं, तुझ्या भक्तीनं मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, पण नको न लगे हे माझं तुझे ब्रह्मज्ञान. मग काय पाहिजे? गोजरे सगुण रूप पुरे. तुझं गोजर आणि सगुण असणारं रूपच पुरे झालं, ज्याची मी सुरुवात केली होती. जे रूप पाहून मी भक्तीला सुरुवात केली होती तेच पुरे झालं, मला हे नकोच पुढचं. म्हणून त्यांनी ती रूप मला पाहण्याची उत्कट इच्छा निर्माण झालेली आहे. मी तुझी वाट पाहतोय. मला असं वाटतं तू यावं, मला भेटावं, माझ्याशी बोलावं.
तुझा संग मला प्राप्त व्हावा, तू माझ्यासमोर असं बसावं, मी डोळे भरून तुला पाहत राहावं. आता दृष्टीपुढे ऐसा चतुर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. असं तर माझ्या सगळ्या इंद्रियांना मी समजून सांगितलेले, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाची. माझ्या कानानं मी सांगितलं, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. माझ्या मनाला समजून सांगितले, मनात तेथे धाव घे राही विठोबाच्या पायी. तू विठोबाच्याच पायाजवळ राहा असं मी मनाला समजून सांगितलेलं आहे. आणि तुला पाहण्याकरिता अट्टहास करतो देवा. मला असं वाटतं तू प्रगट झाला पाहिजे, तू आला पाहिजे. पण किती दिवसापासून वाट पाहतो तरी पण तू येतच नाही, काय करावं. हा, मला असं वाटायला लागलं की आता जर तू आला नाही, हे शरीर जर त्यांनी महाराज पडलं, आयुष्य भानू जर अशा पद्धतीने मावळला आणि तू जर भेटलाच नाही तर काय होईल माझं, असा विचार सारखा मनात यायला लागला. आणि मग त्यांनी उत्कट भावना तुझ्या भेटीची निर्माण झाली, तू येत नाही. मग असं वाटायला लागलं उशीर व्हायला लागलाय. लागला उशीर पतित पावना, तुझं वचन आहे देवा, तू पतितांना पावन करतोस. विसरलास की काय रे हे वचन. विसरोनी वचना गेलासी. म्हणून आता तू मला भेटत नाही याची मला फार खंत वाटते. मग का भेटत नसशील याचा विचार केला आणि मी आत्मपरीक्षण करायला लागलो. मग अंतर्मुख होऊन स्वतःच शोधायला लागलो. तुला काय दोष द्यायचा, तू काय येत नाही म्हणा. तू समर्थ आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व व्यापक आहे. तुला सर्व काही कळतं, तुला काय कळत नाही ते सांग. सगळ्या गोष्टी तुला कळतात, माझी भावना काय तुला कळत नसेल का. ज्या अर्थी मी वाट पाहतोय, व्याकुळ होतोय, त्या अर्थी तुला कळतेच माझी भावना, मी वाट पाहतो म्हणून. आणि असं असून सुद्धा तू येत नाही, याचा अर्थ निश्चित माझ्यात काहीतरी कमी आहे, काहीतरी त्रुटी आहे, काहीतरी कमतरता आहे. मग माझी त्रुटी शोधायचा प्रयत्न केला, काय कमी आहे. मग अंतर्मुखून ज्यावेळेला शोधाशोध सुरू केली ना, त्यावेळेस लक्षात आलं काहीच नाही राहिलं. ज्या संसाराच्या प्रतिबंधामुळे तू लोकांना प्राप्त होत नाहीस, जो संसार त्यांनी तुझ्या भेटीमध्ये आडवा पडतो, तो संसार तर मी जाळून टाकला. जाळून संसार बैसलो अंगणी, अंगणात बसलो तुझी वाट पाहत, संसाराचे धूळधाण करून टाकले. आणि तुझ्या तरी मनात येत नाही तर तुझे नाही मनी मानसी. मी संसार जाळला आणि तुझ्याकरता सगळं सोडून अंगणात बसलो, तुझ्या मनात सुद्धा मला भेटावं असं वाटत नाही. काय झालं देवा, असं काय चुकलं माझं, काय अपराध मी केला की तू मला भेटायला येत नाहीस, काय करू आता. अशी व्याकुळता अंतकरणाची निर्माण झाली. तू का भेटत नाहीस, काय गोड लागत नाही रे जगातलं. कोणाशी बोलावं वाटत नाही, कोणाकडे बघावं वाटत नाही, कोणाची चर्चा करावी वाटत नाही, कोणाशी संवादही करावा असं वाटत नाही. रात्रंदिवस एकच चिंता आहे, तू कधी भेटशील, तू कधी दिसशील, अशी भावना पोटामध्ये उत्कट उचंबळून आलेली आहे. आणि अशा भावनेने मी तुझ्या समोर बोलतोय. कदाचित माझं बोलणं जरा जास्त होत असेल, तुझ्या समोर उद्धटपणानं होत असेल. संसार जाळून बसलो, तुझ्या मनात येत नाही, अजून पण भेटत नाही. कदाचित तुला त्यांनी माझा राग येत असेल, पण ऐक ना देवा, तो काय म्हणे, नको रागे जो विठ्ठला, हे विठ्ठला माझा राग धरू नकोस रे. माझं जे बोलणं आहे ना, हे पोट तिडकीचं बोलणं आहे. माझं जे बोलणं आहे तुझ्या भेटीकरिता व्याकुळ होऊन केलेलं बोलणं आहे. माझा भाव दुसरा काहीच नाही, एकच भाव आहे, तू यावास आणि मला भेटावास. म्हणून मी त्यांनी उद्धटपणानं तुझ्या समोर त्यांनी बोलतोय. माझा राग धरू नको, उठ आणि लवकरात लवकर मला भेट दे. तुझ्या भेटीची गरज आहे महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हा गरज शब्द फार महत्वाचा आहे. देवदेव करणं वेगळं आणि देवाच्या भेटीच्या गरजेनं देवदेव करणं वेगळं. देवदेव तर सारं जग करतं महाराज, कोण देवदेव करीत नाही सांगा, सगळे देवाला लागलेले आहेत. पण देवाच्या भेटीची गरज असणारा क्वचित एखादा पाहायला मिळतो. ज्याला खरंच गरज आहे ना, त्याला काही सुचत नाही, त्याला काही बघ, एखादी आई असावी आणि बरेच दिवस त्यांनी संतती होऊ नये, म्हातारपणाला लेकरू व्हावं आणि ते लेकरू सुद्धा काळाने उचलून न्यावं. माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक, अशी अवस्था तिची व्हावी. आणि मग त्यांनी म्हणत त्या बाळाचं सारखं चिंतन करते. लोक भेटायला येतात, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतात, तिला खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात, तिचं कोणाकडेच लक्ष नसतं महाराज. ती सारखी त्या बाळाची आठवण करते, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, जशी आईच्या चित्तामध्ये कायमस्वरूपी बाळाची व्याप्ती त्यांनी असते, तसं त्यांनी माझ्या चित्ताचं झालेलं आहे की अखंड तुझं चिंतन करतोय, तुझी वाट पाहतो रे देवा, अजून काय येत नाहीस. म्हणून माझ्यावर रागावू नकोस, उठ आणि लवकरात लवकर मला भेट दे. अशी अवस्था तुकोबारायांची झालेली आहे. भगवंताच्या भेटीची मागणी करतायत. भगवंताच्या समोर हा दिव्य असणारा भाव अभंगाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला.
विठोबा खुमाई विठोबा खुमाई विठोबार 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 खुमाई महाराज विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई 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 कुंडली कमला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हाँ विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजरे सगुण रूपपुरे लागला उशीर पतित पावना गेलासी वचना विसरोनिया. प्रस्तुत. बऱ्याच वर्षांपासून आपण हा सप्ताह या ठिकाणी संपन्न करत आहोत. मला काय 30 वर्ष झाले. एवढ्या वर्षापासून हा सप्ताह या ठिकाणी होत आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी आपण एकदा श्रीमद भागवत कथा इथं केली होती. एकदाच केली होती ना. हां, त्यावेळेस हा सभामंडप नव्हता. कथा झाल्यानंतर सभामंडप झालेला आहे. त्यावेळेस कथा केली होती आणि फार समाधान वाटलं होतं. फार लांबून त्यांनी आम्ही रोज प्रवास करतो, रोजचा ये जा करीत होतो आणि सगळे लोक फार श्रद्धेनं श्रवण करत होते. मग त्याच्यानंतर त्यांनी प्रतिवर्षी सेवा करण्याचे योग मध्यंतरी काही आजारपणानं कशामुळं तरी खंड पाडला असेल, पण दरवर्षी जवळजवळ सेवा करण्याचा योग अशा पद्धतीने येत राहतो आणि आपणही श्रद्धेनं श्रवण करत राहतो. काय बोलावं, मला वाटलं मधला कोणता दिवस असेल त्याने सांगितलं जागर आहे. मग काय जागराच्या कीर्तनामध्ये बोलावं, काहीतरी मागितलं पाहिजे, मागणी असावी. अभंगाच्या शेवटच्या चरणात मागणी आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री राजेश्वरानंद कुरे महाराज आलेले आहेत. त्यांनी सुचवला अभंग आत्ता गाडीत उतरताना हा अभंग घ्या. हा लाडू महाराज साक्षीदार आहेत म्हणून हाच अभंग चिंतनाकरिता फार चांगला अभंग आहे महाराज. याच्यावर बऱ्याच वेळेला सेवा करायचा योग येतो. त्याच्यामध्ये काही भाव भरलेला आहे आणि तोच अंतःकरणामध्ये आपल्या उतरला पाहिजे. आणि जर तो नाही उतरला तर काय उपयोग आहे. आपण इथं त्यांनी जन्माला येऊन मनुष्य शरीर प्राप्त होऊन भगवंताची प्राप्तीच जर करून घेता आली नाही तर मग जन्माला येण्याचा तरी काय फायदा झाला महाराज. म्हणे आम्ही पुरुषार्थ केला. काय पुरुषार्थ केला, फार प्रपंच नेटानं केला. रात्रंदिवस प्रपंच करीत राहिलो. प्रपंचातली सगळी सामग्री जमा केली. धन मिळवलं, मान मिळवला, प्रतिष्ठा मिळवली, वैभव मिळवलं. हे सगळं त्यांनी झटून प्राप्त केलं. काही काही तर फार फकडे सांगतात महाराज. ते म्हणतात काय सांगायचं महाराज तुम्हाला, आमच्या बापाच्या काळात शेळीचं शेपूटसुद्धा नव्हतं. काय शेपटं वाचून काय हाडलं होतं काय माहिती. असं म्हणतात महाराज. खरंच मी ऐकलंय बऱ्याच वेळेला. जुने लोक त्यांनी अजून खेडोपाडे जर गेले तर म्हणतात ते महाराज शेळीचं शेपूटसुद्धा नव्हतं, पण इथून तिथपर्यंत जेवढं आपण पाहतो ते सगळं या फकड्याने घेतलंय. हा शब्द आहे कशाचा आहे काय माहिती, पकड्या. पण म्हणतोच महाराज तो म्हणतो हे सगळं मी जमा केलंय. वेड्या, अरे तुला माणसाचं शरीर मिळालं ते भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळालं. अट्टहास करून तो हे सगळं मिळवलं. मेल्यानंतर याच्यातलं काय तुझ्या बरोबर जाईल. रावणासारखे त्यांनी मेलं किती जमा केलं महाराज सांगा. ते कवडी गेली नाही, कवडी सुद्धा त्याच्याबरोबर गेली नाही. काहीच नेता आलं नाही महाराज. म्हणून हे रावणालाच नाही कोणालाच बरोबर नेतं. सगळ्यांनी फार अट्टहास केला. कंसानं फार अट्टहास केला. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. बापाला बंदी खाण्यात टाकलं कंसानं. उद्या जर तुम्हाला काल्याच्या कीर्तनात ऐकायला मिळत तर मिळेल. त्याच्या बापाचं नाव उग्रसेन होतं आणि कशा करता फक्त राजा व्हायचं म्हणून.
फौज तयार केली राक्षसांची, आसुरांची, बापावर आक्रमण केलं आणि बापच बंदीखान्यात टाकला. कशा करता? राजा होण्याकरता. झाला राजा. काय झालं मग राजा होऊन? काय फायदा झाला? राज्य इथंच राहिलं, संपत्ती इथंच राहिली, आणि नाव जर घेतलं जातं कंसाचं तरी असंच घेतलं जातं, तो असा होता म्हणून. हा, खरं सांगा, एवढे लेकर होतात, एखादा माणूस पोराचं नाव कंस कधी ठेवतो का? असं ते हरिभक्तीपर्यंत कंस महाराज असं कोणी पाहिलं का? कधीच नाही मारत. काय त्याचं नाव सुद्धा ठेवीत नाहीत लोक, कारण त्यांनी ती कीर्तीच त्या प्रकारची केली. कोणी दुर्योधन असं नाव ठेवतं का आपल्या पोराचं? कोणी ठेवीत नाही. दुःशासन कोणी नाव ठेवीत नाही. आता रावण कधी कधी पाहायला मिळतं नाव, पण ते आपापणशीच असतं. त्याचं नाव रावसाहेब ठेवलं जातं काहीतरी, मग त्याचं ते शॉर्टकट करतात लोक, रावण असं रावण करतात. पण चुकून सुद्धा त्यांनी महाराज असे नावं कधी काही नाव ठेवलेलं पाहिलं का कोणी? का बरं? हे कलंकित झालेलं नाव आहेत म्हणून त्यांनी एवढी संपदा मिळवली आणि शेवटी काय झालं? नाव त्यांनी शिल्लक राहिलं, पण चांगलं नाही राहिलं महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. मग काही कोणाचं शिल्लक राहत नाही. कशाकरता धडपड चालली एवढी? मस्त त्यांनी महाराज निर्वाहापुरते अन्न आच्छादन. निर्वाहापुरतं अन्न असलं पाहिजे, आच्छादन त्यांनी असलं पाहिजे, राहायला त्यांनी छोटंसं घर असलं पाहिजे. ते म्हणतात कोपी गुहा, पण आता कोपीतून गुहेत कोण राहील आता? पण राहण्यापुरतं घर असावं. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा, कोठेही चित्तासे नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा. काय गोड चिंतन, हृदयामध्ये भगवंताचं अखंड चिंतन करावं. हेच हिताचं आहे, हेच गरजेचं आहे, हेच महत्त्वाचं आहे. पण लोकांना कळत नाही महाराज. एक एक क्षण फार महत्त्वाचा आहे. जीवनातले एक एक क्षण अशा पद्धतीने आपण वायाला घालवतो. मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. हे जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत झोप येऊ नये, तोपर्यंत करमू नये, तोपर्यंत त्यांनी चैन पडू नये. फार कठीण सायास साधू संत करतात महाराज. हे प्राप्त करून घेण्याकरिता फार परिश्रम असतात. ते लोकांच्या समोर प्रक्रिया सांगायला लागल्यानंतर फार गोड लागतात आपल्याला ऐकायला. ज्यावेळेला आत्मसात करायचं असतं त्यावेळेला फार कष्ट असतात. वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज बोंदे बाबा, त्यांनी स्वतः सांगितलेली गोष्ट सांगतो. ते शिर्डीला होते वाकचौरे बाबांकडे शिकायला, आणि जेव्हा शिकायला होते त्यावेळेला त्यांनी आता पाठ ऐकायचा, चिंतन करायचं, आणि मग रात्रीच्या वेळेला त्यांनी महाराज ते ग्रंथ वाचायचे. दिवसभर पाठ ऐकायचे आणि संध्याकाळी ते चिंतन करायचं. तर दुसऱ्या दिवशी अनुवाद करावा लागतो पाठात. ज्यांनी पाठ ऐकले त्याला माहिती आहे की पाठ ऐकायचं आणि दुसऱ्या दिवशी अनुवाद करावा लागेल. आणि नाही अनुवाद सांगता आलं मग काय करायचं? मग जागं राहायचं आणि वाचायचं. मग जागं राहत असताना झोप यायची. मग झोप यायला लागल्यावर काय करायचं? झोप यायला लागल्यानंतर झोप येऊ नये म्हणून एक उपाय होता. माहिती आहे तुम्हाला काय होता? हिरव्या मिरच्या आणून ठेवल्या. ते हिरव्या मिरच्या तुम्हाला काय वाटतं? झोप यायला लागली की मिरची खायची म्हणजे तोंड तिखट होईल आणि झोप जाईल? तसं नव्हतं. हिरवी मिरची घ्यायची आणि झोप यायला लागली की डोळ्यात पिळायची. कठीण आहे. कल्पना करून बघा. मनात फक्त कल्पनाच आणा की मिरची डोळ्यात पिळण्याची कल्पना. काय भयंकर कल्पना आहे होई. व त्याने प्रॅक्टिकलात केलंय ते. म्हणून तर ते साध्य करता आलं, आत्मसात करता आलं. आपल्याकडं शास्त्री महाराज येतात, परमपूजनीय आदरणीय श्री जंगले महाराज शास्त्री, पुंडलिक महाराज शास्त्री. ते आपल्याकडे येतात. भाऊंकडे ज्या वेळेला पंढरपुरात शिकण्याकरता होते ना महाराज, त्यावेळेला मधुकरी आणून त्यांनी जेवायला लागायचं. आणि एवढी तळतळ हाता एवढी त्यांनी पोळी असायची ब्राह्मणींबाईच्या घरची. एवढीच त्यांनी पोळी आणि एकदम पातळ अशी पापुड्यासारखी. आणि अशी पोळी एकच मिळायची. आणि थोडंसं त्यांनी महाराज काहीतरी कालवण भेटत असेल तेवढंच खायचं. तरुण वयात एखाद्या तरुणाला एवढी पापुड्यासारखी चपाती दिली, दिवसभर त्याच्यावर राहा म्हणलं, काय होत असेल त्याच्या पोटाचं? एवढे कष्ट सहन केले आणि मग चणे खावे लोखंडाचे, मग तो ब्रह्मपदी नाचे. हे लोखंडाचे चणे आहेत महाराज. हे खाणं एवढं सोपं नाही. हे प्राप्त करून घेणं फार कठीण आहे. फार सायास करावे लागतात. आपलं तसं नाही. दे रे हरी पलंगावर, मी पलंगावर बसून आहे, हरी मला ब्रह्मज्ञान दे. तुझ्या बापानं ब्रह्मज्ञान ठेवलं गाढवा. असं तुला ब्रह्मज्ञान होत असतं घरात बसून. म्हणून त्यांनी चवीला सगळा प्रपंच तुला पाहिजे, सारी दुनियादारी पाहिजे, बायको पाहिजे, छान पोरं पाहिजेत, घरदार पाहिजे, तुला मान पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, वैभव पाहिजे, सारी दुनिया तुला पाहिजे. असं घरी बसून ब्रह्मज्ञान पण पाहिजे. असं ब्रह्मज्ञान होत असतं काय? ब्रह्मज्ञान जरी होय उठाउठी तरी का हेमपुटी वेदशास्त्रे. असं जर उठाउठी घाईघाईनं जर ब्रह्मज्ञान होत असतं तर हे वेदनशास्त्र कशाला निर्माण झाले असते? झाले म्हणे गेले परमार्थात काल गण लावला, सोमवारी माळ घातली, बुधवारी ब्रह्मज्ञान. लगेच सोमवारी माळ घातली की बुधवारी लगेच झाले ब्रह्मज्ञान.
असं ब्रह्मज्ञान जर रस्त्यानं चालता चालता होत असतं तर ते काय वेडे आहेत का? अरे राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. ग्रहप्रपंची जरी देव जोडे, तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. ते काय वेडे आहेत का? राज्य टाकून त्यांनी जंगलात जाऊन बसले, सायास करायला लागले. अरे सायास केल्याशिवाय ते प्राप्त व्हायचं नाही, त्याच्याकरता प्रयत्नाची गरज आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून साधू संतांनी अट्टहास केला, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड भावा. शेवटचा दिवस म्हणजे मैतीचा दिवस नाही. शेवटचा दिवस म्हणजे उगा श्राद्धाचा दशक्रियेचा दिवस नाही. शेवटचा दिवस म्हणजे ज्या दिवशी जीवपणा संपून जाईल तो शेवटचा दिवस. अनादिकालापासून आपण जीव झालो माहीत नाही आपण कधीपासून जीव झालो. 5-6 पदार्थ अनादी शास्त्राने सांगितले ना. ब्रह्मा अनादी आहे, प्रकृती अनादी आहे, त्यांचा संबंध अनादी आहे, त्या संबंधामुळे त्यांनी आलेला ईश्वर भाव अनादी आहे, त्याचा जीवभाव अनादी आहे, त्याच्यामध्ये असणारा भेद अनादी आहे. हे सगळं अनादी आहे. पण अनादी जरी असलं तरी त्याच्यात एक घटक असा आहे जो अनादी अनंत आहे. त्याचं नाव आहे ब्रह्म. ते अनादी आहे आणि अनंत आहे. अनादी म्हणजे सुरुवात कधी झाली माहीत नाही, आणि अनंत म्हणजे त्यांनी शेवट कधी होईल सांगता यायचं नाही. हे 9 ते 11च्या कीर्तनात असं सांगायचं नाही कधीच. असं सांगितलं का लोक झोपणार महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. उगा डबड्यात खडे घालून खडखाड खडखाड वाजवल्यासारखं होतं. समजणं उमजणं काही असं होतं ना महाराज. हे अनादी म्हणता ना, अनंत म्हणता येईन, ब्रह्म म्हणता येईन, प्रकृती म्हणता येईन, संबंधन, ईश्वरन, जीवन, भेदन, हे सगळं सांगायला लागलं. समजणं उमजणं काही असं होण्याची दाट शक्यता असते. त्या आपलं सोपं सोपं सांगावं, लोकांना झेपेल असं. नाही तर ते झोपले लोक मग कोणाला सांगायचं हा प्रश्न आहे. म्हणून हे सगळे पदार्थ अनादी आहेत. अनादी म्हणजे सुरुवात कधी झाली माहीत नाही, अनंत म्हणजे शेवट कधी होणार माहीत नाही. असं एक आहे, त्याचं नाव आहे ब्रह्म म्हणजे परमात्मा. तो अनादी अनंत आहे. बाकीचे 5 आहेत ते अनादी शांत आहेत, त्यांचा अंत होतो महाराज. कशानं अंत होत असेल? त्याचा ब्रह्मज्ञानानं अंत होतं. काय मिळवलं पाहिजे? ब्रह्मज्ञान. हे ब्रह्मज्ञान मिळवलं की त्याचा अंत होतो. ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं की माया ही प्रकृती जी असते ती आध्यस्त आहे, ती कल्पित आहे, ती पण अनादी आहे, भावरूप आहे, ती स्वाश्रय आणि स्वविषय आहे. मग ती बाधितच होऊन जाते. ब्रह्मज्ञानाने तिचा बाध होतो. बाध म्हणजे नाहीचा निश्चय. ती नाहीच असा निश्चय होतो. आता ती गेली रे गेली, की मग ती गेली म्हणून त्यांचा संबंधही गेला. आता संबंध गेला, संबंधामुळेच ईश्वर आणि जीव भाव आला. मग संबंधच संपला म्हणल्यावर जीव संपला आणि ईश्वरही संपला. मग एकटं ब्रह्म राहिलं. आता भेद कुठं राहिला? भेदही संपला. मग सगळंच त्यांनी संपून गेलं. एकटं ब्रह्म राहिले. एकमेव अद्वितीयम ब्रह्म. म्हणून एकटंच ब्रह्म शिल्लक राहणे, कैवल्य स्थिती शिल्लक राहणे, ही दिव्य असणारी स्थिती आहे. आणि ती प्राप्त करून घेणं मनुष्य देहाचं टार्गेट आहे. मनुष्य देहाची इथे कर्तव्यता ते प्राप्त करून घेण्यात आहे. म्हणून याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा आधी सगोडा व्हा ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून जीवपणा घालवणं, आणि जीवपणा घालून त्यांनी महाराज स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं, हे प्राप्त करून घेण्याकरिता आपल्याला जन्म मिळाला आहे. हे डोळे मिळाले, कान मिळालं, नाक मिळालं, हात मिळाले, पाय मिळाले, मेंदू मिळाला चांगला, त्याच्यात बुद्धी त्यांनी महाराज चांगली मिळाली. हे सगळं कशाकरता? हे तेच जाणण्याकरता महाराज. बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी, आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता हे मिळालं. जर मनुष्यपणा प्राप्त करून घेतला असेल आणि मनुष्यपणा प्राप्त होऊन जर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नसेल, तुम्ही ऐकतात ना सगळेजण, ओवी सांगतो आधी, नाही तर अंगावर बला येते कीर्तनकाराच्या. लोक कीर्तनकारावर केस करतात बरं का, ध्यानात ठेवा तुम्ही. म्हणून जपून राहिलं पाहिजे. हा महत्त्वाचा विचार आहे. कीर्तनकाराच्या अंगावर धावून जातात चालू कीर्तनामध्ये सुद्धा. त्याच्यावर त्यांनी आघात करण्याचा प्रयत्न करतात. का तर तो धर्म सांगतो म्हणून. मग धर्म कोणी सांगायचा? बांडगोळ्यांनी. धर्म कोणी सांगायचा? त्या शेंबड्यांनी कोणी सांगायचा रे धर्म? आपला धर्म आपण. कीर्तनकार फक्त कीर्तनकार नसावा, तो कीर्तनकार म्हणजे धर्माचा चांगला कार्यकर्ता असावा, मग निडर असावा. मेलो तर मेलो, जर जे होईल ते होईल, पण धर्मच सांगावा मला. फार महत्व आहे. अरे जर मेलाच ना धर्म सांगता सांगता तर धर्माकरता मेला म्हणून सगळे देवदेवता फुलांचा वर्षाव करतील महाराज, आणि भगवंताच्या दरबारात स्वागत होईल त्याचं. हा महत्त्वाचा विचार आहे. आपल्याला त्याने आपल्या धर्माविषयी चाड नाही, आपल्या धर्माविषयी काही वाटत नाही, आपल्याला त्याची गरज वाटत नाही. धर्म वाचून काही आडून पडत नाही. आज नाही आडून पडत. आज जर गाफील राहिले सगळेजण मिळून, एक दिवशी अधर्म घरात घुसल, मग आया बहिणी सुद्धा पाहणार नाही तो. मग काय त्यांनी परिस्थिती होईल आज सांगता यायचं नाही. भयंकर परिस्थिती आहे महाराज. मग आपण सावध झालं पाहिजे. मरुदे मी बिघडलो आता.
आता काय करावं महाराज, तळतळ येते हो, खरंच तळतळ येतो. बघा ना तुम्ही, लोक खुशाल कीर्तन करायच्या अंगावर धावून जातात, म्हणजे काय राहिलं महाराज. निषेध केला, जाहीर निषेध आहे महाराज. हा, म्हणून त्यांनी निषेध केला पाहिजे, आपण सगळ्यांनी नोंदवलं पाहिजे, गरज आहे त्याची. असं कीर्तनकार बोललं की बराच वेळ संयोजकांच्या अंगावर येत असतं बरं का. हा, नाही तर लोक म्हणतील कशाला आणलं हे, घेण्यान देण्याचं भांडण नाही तर भांडण, असं होऊ शकतं. मी काय भांडणं करायला आणि भांडणं लावायला आलो नाही. हा, पण वस्तुस्थिती सांगायला काय त्रास आहे महाराज, गरज आहे आपली. मग ओवी सांगतो आधी, अंगावर मला येऊ नये म्हणून. ते म्हणले, पाहून या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धव जाना पुच्छ विनदो पायी. नाथ महाराजांची ओवी आहे. ते म्हणतात, पाहून या मनुष्यपणा, मनुष्यपणा प्राप्त करून घेतला आणि मनुष्यपणा प्राप्त करून सुद्धा जर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर तो लांडा म्हणजे बिगर शेपटीचा आणि गर्धब म्हणजे गाढव. हा, बिगर शेपटीचा 2 पायाचा गाढवच आहे म्हणले. पुच्छ विनदो पायी. हा, पाहून या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धव जाना पुच्छ विनदो पायी. नाथांचं प्रमाण आहे. म्हणून त्यांनी गाढवासारखं जीवन आहे. म्हणून त्यांनी माणसं स्वतःला फार शाहजूक समजतात, पण अशा गोष्टी लोकांना कळत नाहीत. मग आपलं जीवन जर खरोखर एखादा विचार करणारा असला, माझा शब्द जर त्याला लागला ना, कीर्तनातले शब्द लागले पाहिजेत महाराज. हा शब्द सुद्धा फार शस्त्र असतात, फेकून मारल्यासारखे लागतात महाराज. ते लागलेच पाहिजे, फार महत्त्वाची गोष्ट आहे. एखाद्याला लागला तर त्याचं जीवनच परिवर्तित होतं, फार महत्त्वाचा विचार आहे. मग जीवन परिवर्तित करण्याचं साधन आहे कीर्तन. मग त्यानं अंतर्मुख जर विचार केला, खरोखर मी काहीच विचार नाही केला, ज्ञान मिळवायचं आणि शरीर मिळालं ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीकरिता, मुक्त होण्याकरिता मी काहीच विचार केला नाही, मी आता काय करू. मग माझं ऐका, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता असं त्यांनी पोरवयच असलं पाहिजे असं नाही. तुम्ही पार टेकले म्हातारपणाला, अतिशय जवळ आलं त्यांनी महाराज, आता तुमचं आयुष्य संपत आलं आणि शेवटी जाग आली आणि एखादा महात्मा जर भेटला आणि त्याच्या समोर जर जाऊन बसले तर काना वचनाची भेटी, सरिसाची पैकिरीटी, वस्तूचे होणे व ठिकवणे एको जो, त्याला सुद्धा बोध प्राप्त होऊ शकतो महाराज. म्हणून जर बुद्धी जागेवर असेल तर ब्रह्मज्ञानापर्यंत जाता येतं, पक्क लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी महाराज ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे, नाही तर आपलं गाढवासारखं जीवन आहे, काय उपयोग आहे त्याचा. दोंडा महाराजांची परंपरा माहिती आहे का तुम्हाला. त्यांच्या परंपरेमध्ये एक श्रेष्ठ महापुरुष होऊन गेले, त्यांचं नाव आहे गुंडा महाराज. गुंडा महाराज ते त्यांनी फार श्रेष्ठ, ते विदेही स्थितीत राहत होते, अंगावर कपडा सुद्धा नव्हता. गावातून त्यांनी फिरायला लागले, नागवेस त्यांनी फिरायला लागले. कोणीतरी 150 हाना होता, तो म्हणला, अरे तुला काय समजतं का नाही, आया बहिणी आहेत म्हणले, खुशाल नागवा फिरतो. त्यांनी एवढे माणसं दिसतात, तुला माणसांची लाज वाटत नाही. तुम्हाला कुठे आहेत माणसं. गुंडा महाराज म्हणले, माणसं कुठे आहेत, तुला दिसत नाही का मला हे सगळे माणसंच माणसं आहेत. नाही म्हणला, मला माणसं नाही दिसत. मग काय दिसतं इकडे म्हणले तू. मग त्याला बोलून घेतलं, तो आला जवळ आल्यानंतर त्यांनी त्याचा कान धरला, कान असा कान पकडलं, त्यांचा हात त्याच्या कानाला लागल्याबरोबर चमत्कार झाला आणि त्याला जेवढी माणसं दिसत होते ना, त्या सगळ्या माणसांच्या जागेवर गाढवं दिसायला लागले. सगळ्या माणसांच्या जागेवर गाढवं दिसायला लागले. कान सोडला का माणसं दिसायची, कान धरला का गाढवं दिसायची. तर मला काय प्रकार आहे म्हणले, असंच आहे. मग हे सगळे ज्ञानेन हीन पशुभे समान. जे ज्ञाना वाचून जीवन जगणारे आहेत ते सगळे पशुसारखेच आहेत महाराज. पण पाशवी जीवन जगण्यात काय अर्थ आहे. ज्ञानाची गरज आहे. नाही ज्ञानेन सदृशम. पवित्र जगामध्ये ज्ञानासारखं दुसरं काही नाही महाराज. ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे. मग प्रयत्नच जर करायचा असेल तर ज्ञानाच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करावा. साधावा या ब्रह्मज्ञान. मनुष्यदेही करावा प्रयत्न. मने एका जनार्दन अनेक उपाय असे ना. चिरंजीव पद तुम्ही बघा. मग त्या ब्रह्मज्ञान प्राप्तीकरिता मनुष्य देहामध्ये प्रयत्न करावा. तो प्रयत्न फार गरजेचा आहे. जो करीत नसेल त्याने जागं व्हावं आणि विचार करावा. आजपर्यंत शरीर आपलं गेलं, आजपर्यंत आयुष्य आपलं गेलं, आजपर्यंत आपले एवढे दिवस आपण वायाला घातले. जाऊ देत, जेवढे गेले असतील ते खेद करू नका. गेलेले परत येणार नाहीत. पण इथून पुढे जेवढे शिल्लक आहेत तेवढे कामात आणता येतील. इथून पुढचेच आपले आहेत महाराज. इथून मागचं काय आपलं आहे. आता गेले ते गेलेच. काल आम्ही गेलो होतो बाळनाथ गडावर बरं का महाराज. बाबांचं आता फार वय झालंय. 70-75 वर्षाचं वय बाबांचं आहे. बोलता बोलता बाबांच्या समोर प्रश्न विचारला. म्हणलं, बाबा आता तुमचं किती वय असेल. ते म्हणले 25. मी म्हणलं थट्टा करतायत माझी. 25 म्हणलं. हसले बाकीचे सगळे जेवढे माझ्या बरोबर होते. 25. 25 का म्हणलं. मग नंतर कळालं आता 75 गेलेले आहेत. आता किती वय आहे म्हणल्यानंतर किती शिल्लक राहिले. 25. असे 25च शिल्लक आहेत. आता 100पर्यंत कोणी 5 जे आरती म्हणलेत 25 ते आरती ते 100 गाठतील. पण 25 शिल्लक आहेत असं ढोबळ मानानं धरा. जेवढे शिल्लक आहेत तेवढेच फायद्याचे आहेत, ते हिताचे आहेत महाराज.
ते कारणी लावले पाहिजेत. फार महत्त्वाचा विचार आहे. एक एक क्षण कारणी लावला पाहिजे. क्षणोक्षणी हाच करावा विचार. तरावया पार भव सिंधू. एक एक क्षण महत्त्वाचा आहे, जीवनामधला फार महत्त्वाचा आहे महाराज. मग तो क्षण त्यांनी वायाला घालवला नाही पाहिजे. ज्ञानोबरांनी एक एक क्षण कामाला लावलं महाराज. 22 वर्षाचं त्यांनी वय ज्ञानोबरांना प्राप्त झालं. आजही बसलेले आहेत, पण आपल्यामध्ये 22च वर्ष फिरले. पण 22 वर्षाच्या कालखंडामध्ये केवढी रचना केली महाराज. अभंगांची रचना केली, ज्ञानेश्वरीची रचना केली, अमृतानुभवाची रचना केली, चांगदेव 65ची रचना केली, हरिपाठाची रचना केली. अरे एक एक ओवी जर त्यांनी घेतली तर त्या ओवीवर चिंतन मान म्हटलं तर घाई मांडता यायचं नाही. आणि एवढं सार त्या ओवीमध्ये भरलेलं आहे की 6 महिने दांडेकर मामांनी प्रवचन केलं महाराज ओम नमोजी आद्यावर. आणि फक्त ओम शब्दावर बोलत होते. 6 महिने ओमवरच बोलत होते. किती? 6 महिने प्रवचन चाललं होतं. नुसत्या ओमवर जर 6 महिने बोलले, नमो आद्या हे सगळं पुढचं एक एक पद घेतलं तर किती ज्ञानेश्वरीवर बोलता येईल. केवढ्या ओव्या ज्ञानेश्वरीत आहेत आणि केवढं भांडवल त्यांनी आहे. अरे 22 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी एवढं भांडवल जगाकरता दिलं. काय सामान्य गोष्ट आहे का? हे देत असताना एक एक क्षण कारणी लावला, एक एक क्षण त्यांनी उपयोगात आणला आणि जगाच्या कल्याणाकरिता, जगाचं हित व्हावं याच्याकरिता कारणी लावला. आपणही आपल्या जीवनातले क्षण कारणी लावतो, बायको करता, मुलाकरता, प्रपंचाकरता, घराकरता. आणि एवढे क्षण कारणी लावल्यानंतर ज्यावेळेस तो म्हातारा होतो ना, त्या टायमाला ज्यांच्याकरता हे क्षण कारणी लावले ते त्याला प्रश्न विचारतात, तो काय केला आमच्याकरता? मरा आता. कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. तोंड घेऊन गेला, जन्मभर प्रपंच केला. ज्यांच्याकरता प्रपंच केला ते म्हणले तो काय केला आमच्याकरता? आता काय उत्तर आहे तुमच्याकडं? याला उत्तर नाही महाराज. तोंड झोडून घ्यायचं स्वतःचं. नसलं झोडता येत तर मशीन आणायचं. तोंड झोडायचं, सटासट वाजून घ्यायच्या आणि पस्तावा करायचा, डोकं पडून घ्यायचं. काय करीत बसलो? यांच्याकरता काय काय नाही केलं. लोकांचे बांधर रेटले, लोकांचे मुंडके मोडले, लोकांच्या चोऱ्या केल्या, यांचे पोटं भरले, हे चांगले पोसावले, गुटगुटीत केले मस्तपैकी. आणि हेच मुळावर उठले. असं वाटावं ना, जीवाला लाज वाटत नाही स्वतःच्या. आणि म्हणून लोक त्यांनी हा निर्लज्ज झाले लोक. ते म्हणलं तरी आपलंच आहे मग तसंच आपलंच आहे. आपलेच दात ना आपलेच होट म्हणतात. लोकांचं कसं काय बरं आहे का? फार छान आहे. तोंडावर काय छान दाखवितो, पोटात छान असलं पाहिजे, आतमध्ये छान असलं पाहिजे ना. लोकाला काय सांगशील? छान नाही सांगायचं, मग काय सांगशील? जन्मभर फजिती करून घेतली, काय सांगशील? म्हणून माझा पटतंय, तुम्हाला पटत असणार आहे, पण पटल्यावर लोक मान्य करतीलच असं नाही. घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. पण असू द्या, मला असंच बोलता येते. म्हणून मला एवढंच सांगायचं की खरोखर एक एक क्षण जर प्रपंचाकरता वाया घातला असेल आणि आजपर्यंत जर गेला असेल तर जाऊ द्या, खेद करू नका. जे गेलं ते गेलंच. आता इथून पुढचं जे आज जर सावध झाले असाल तर सावध होऊन भगवंताच्या भजनाला लागा. महाराज म्हणतात, सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी. कसं काय तुम्ही सांगता? म्हणले मी सावध झालो. सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. मी सावध झालो, मी हरीच्या जागरणाला आलो आणि माझ्या जीवनाचं मी कल्याण सार्थक करून घेतलं. भगवंताची भक्ती करायला सुरुवात केली पाहिजे, भक्तीचा स्वीकार केला पाहिजे. भक्ती म्हणजे भगवंतावर केलेलं प्रेम. त्या प्रेमानं जीवन चांगली कृतार्थ होतं महाराज. पण काय करा, तुम्हाला काय करू रे ब्रह्मज्ञान मिळवण्याकरिता? आम्हाला काय समजत नाही. काही करू नका, देवावर प्रेम करा. पांडुरंगाला आपलं म्हणा, विठ्ठलाला आपलं म्हणा, दुसरं काही साधन करू नका. एवढंच करा, सगळं प्राप्त होईल महाराज. म्हणा विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरं मला कोणीच नाही, फक्त विठ्ठलच आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण वाचून मला दुसरं जगात कोणीच नाही, अशी भावना पोटात निर्माण करा. नंबर 1. आणि ही भावना अंतकरणात निर्माण करून अखंड कृष्णाचं चिंतन करीत राहा, अखंड विठ्ठलाचं चिंतन करीत राहा, त्याच्यावर प्रेम करीत राहा. जेवढं फार प्रेम नाही करावं लागत. आम्हाला कसं काय जमलं प्रेम करायला? तुझ्या आईवर कधी प्रेम केलं का नाही का? तू बापावर कधी प्रेम केलं का नाही? बरं जाऊ दे, याच्यावर नसेल केलं, बायकोवर केलं की नाही प्रेम कधी? स्वतःच्या मुलावर प्रेम केलं की नाही? जेवढं मुलावर प्रेम करतो ना वेड्या, तेवढंच देवावर प्रेम कर. आणि नाही नसल करता येत वेगळं, देवाला मुलगा समज. तुला देवान जर 2 मुलं दिली असतील असं म्हण, मला 3 मुलं आहेत, तिसरा कोणता मुलगा कोणी पाहिला नाही. अरे तो विटेवर उभा असणारा कन्हैया तोच माझा मुलगा आहे. ज्याला मुलगा नाही त्याने छातीला हात लावून म्हणावा तो कन्हैयाच माझा मुलगा आहे. आता काय करत आहे जगाची महाराज? हे जन्म दिलेले एक वेळेला पाणी पाजायला यायचे नाहीत, पण त्याला जर मुलगा म्हणला तर तो तुमची शिकाई झाल्याशिवाय राहायचा नाही. विशेष गोष्ट मी तुमच्या समोर सांगतो, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. राजस्थानमध्ये एक कृष्ण मूर्ती आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभा आहे, देवडा चरण, हातात बासुरी आहे, त्याच्या डोक्यावर केसच नाहीत महाराज, चम्मन केले, टक्कल. हा का रे म्हणे त्याची टक्कल केली?
म्हणे त्या गावात एक भक्त राहत होता, त्याचं नाव होतं भोला. नावच भोला होतं, भोळाच होता फार. कोणीच नव्हतं महाराज, आई नाही, बाप नाही, बायको नाही, पोर नाही, घर नाही, काय नाही, मंदिरातच राहत होता. आणि दिवसभर देवाची सेवा करा, दुसरं काय काम. सकाळी झोपेतून जागा झाला की दुसरं काय काम नाही महाराज. लगेच स्वतःचं आवरायचं, भल्या पहाटे स्नान करायचं, वस्त्र परिधान, चांगले वस्त्र परिधान करायचे. लगेच गडवा घ्यायचा की पाणी आणायचं ताजं, की लगेच देवाची पूजा करायची, देवाला वस्त्र घालायचे, की देवाचा शृंगार करायचं, की लगेच देवाचं सगळं दिवसभर हेच काम, दुसरं काहीच काम नाही केलं. भोळाच होता महाराज. वय वाढायला लागलं, थकला, म्हातारा झाला. लोक म्हणायचे याला कोणीच नाही, आता कोण याचं करेल. म्हातारा झाल्यानंतर हातपाय कोण दाबेल, म्हणे याला मरायला लागल्यानंतर औषध पाणी कोण करेल, त्याची सेवा कोण करेल. त्याला विचारायचे आता कोण रे, तुला कोणीच नाही, कोण करेल. तो म्हणायचा कन्हैया आहे ना. तुम्ही ऐकतात ना सर्व, कन्हैया आहे ना, एकच शब्द वापरायचा, कन्हैया आहे ना. आणि तो कन्हैया करतो महाराज खरोखर. त्याच्या त्या शब्दाकरता कन्हैयाला यावं लागलं. आणि बालकाचं रूप धारण केलं छोट्याशा. आणि कुठून तरी हरवलेलं बाळ त्यांनी मंदिरात आलं. आणि ते मंदिरात येऊन त्यांनी त्या बाबाची सेवा करायला लागले. देवाची सेवा करायची, बाबाची सेवा करायची. बाबाचं त्यांनी महाराज शरीर थकलं, अंथरुणाला खेळले, हागणं मुतणं काढलं बाबाचं. जेवढं त्यांनी महाराज खायला प्यायला लागतं सगळं देवानं स्वतःच्या हातानं बालरूपात जाऊन सेवा केली. आणि आता ते लेकरू त्यांनी मोठं व्हायला लागलं सगळ्यांच्या समोरून. पाहता पाहता बाबा थकलेच होते, शरीर जीर्ण झालं, मरून गेले. आता ते मरून गेल्यानंतर त्यांनी महाराज अशा पद्धतीने आता काय करायचं, मग त्या मुलानं शिकाळी धरली. आणि मग त्यांचा अंत्यसंस्कार, अंत्यविधी झाला. मग त्याच्यानंतर लोकांना कळालं हे सामान्य लेकरू नाही, तो श्रीकृष्ण परमात्मा स्वतःच शिकाळी धरायला आला होता, त्यांची सेवा करण्याकरिता आला होता. माझ्याकडे प्रमाण आहे महाराज. ते ऋणवैपण देखोनी अंगी, हे मी आपुल्याचं उत्तीर्णत्वा लागी, भक्ताचे या तनुत्यागी परिचर्या करी. ते ऋण वैपण देखोनी अंगी, ते ऋण होतं भक्ताचं भगवंतावर. आणि भगवान त्याची सेवा करण्याकरिता प्रयत्न करतो, फार पराकाष्ठा करतो. फार मोठी गोष्ट आहे महाराज. हे वाऱ्यात वितळून देऊ नका. उगाच तुमचं मनोरंजन करण्याकरिता मला काहीतरी सांगायचं म्हणून मी सांगितलं असं समजू नका. हे फार महत्त्वाचं आहे. ज्याला मुलगा नसेल त्यानं म्हणा देव माझा मुलगा आहे. ज्याचा बाप मरून गेला असेल, त्यांनी पाहिलाच नसेल कधी कसा बाप आहे ते, त्यानं म्हणा देव माझा बाप आहे, देव माझी आई आहे, देव माझा भाऊ आहे. पाठ राखण करण्याकरिता जर कोणी भाऊ नसेल ना, तर तोंड भरून भगवंताच्या नावानं त्यांनी म्हणा देव माझा भाऊ आहे. अरे द्रौपदी काय सख्खी बहीण होती का? मानलेलीच होती, पण सुभद्रेपेक्षा जास्त प्रेम द्रौपदीवर होतं महाराज. तिला सोडवण्याकरिता आला, फक्त भाऊ म्हणून तर बघा त्याला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले महाराज तोच माझं सर्वस्व आहे, त्याच्या वाचून मला दुसरं कोणी नाही. मग त्यानं सुद्धा तुकोबारायांनी फार प्रेम देवावर केलं. आणि देवानं पण फार प्रेम दाखवलं महाराज. आणि प्रेम दाखवून त्यांनी तो परमात्मा विचार करायला लागला, हे तुकोबा त्यांनी फक्त माझ्यावरच प्रेम करतात, मलाच सगळं समजतात, यांची जबाबदारी मी घेतली पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे. काय द्यावं? यांना स्वरूपाचं ज्ञान दिलं पाहिजे, त्यांना बोध दिला पाहिजे. पण बोध द्यायचा, ज्ञान द्यायचं म्हणल्यानंतर गुरु व्हावं लागेल. मग गुरुशिवाय ज्ञान प्राप्त व्हायचं नाही. मग काय केलं पाहिजे? विठोबानं विचार केला आणि तुकोबारायांचं प्रेम पाहून स्वतःच्या पोटातला प्रेमभाव प्रगट केला. आणि तुकोबारायांच्या समोर गुरुरूपानं आला. मी सांगतो असं नाही, महाराज स्वतः सांगतात, हे आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, हे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, होय गुरु, आपणची देव होय गुरु, होय गुरु, आपणची देव होय गुरु, होय गुरु, आपणची देव होय गुरु, होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणचे देव होय गुरु. तो स्वतःच गुरु रूपाने येतो आणि कृपा करतो. म्हणून तुकोबारायांवर भगवंतानं कृपा केली. तुकोबाराय गुरु शोधण्याकरिता गेली नाही. तुकोबाराय म्हणतात, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविलं कर. त्यांनी मला सापडवलं. कोणी? गुरुजींनी. मी गंगेच्या स्नानाकरता चाललो होतो आणि ते शोधित शोधित आले.
त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला, माझ्यावर कृपा केली. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोने संदेह बुद्धिभेद. जीवशिवा सेज रचिली आनंदे, आवटावे पदी आरोहण. निजी निजरूपी निजविला तुका, अनुभत बालका हल्लरुगाशी. अवस्थाच तयार झाली महाराज. ते म्हणले ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदिले डोळा. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. देशकाल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळले. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंग तुका आता. तुकोबराने ही अवस्था प्राप्त झाली. कोणामुळं प्राप्त झाली? परमात्म्यानं प्राप्त करून दिली. ती म्हणतात सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसे तेथे. मी माझे हरपले, ठाई जेथेच्या तेथे. अदृश्यतेची झाले, काही दृश्य जे होते. सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी तेथे. टाकिली पात्र झोळी धर्माधर्माशा, कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वळसा. ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद. आरूप जागविला दाता घेऊन छंद. घेऊन आला दान निज तत्व निज बोध. स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद. काय दिव्य स्थिती प्राप्त झाली महाराज. ब्रह्मज्ञानाची स्थिती ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. जीवाला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. नेमकं कोणाला? जीव जर म्हणलं की जीवामध्ये काही घटक आहेत महाराज. ब्रह्मज्ञान होतं जीवाला नेमकं कोणाला होतं, कसं होतं? जीवस्वरूपात 3 घटक आहेत. बुद्धी, बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास. या 3 गोष्टींनी मिळून काय म्हणतात? जीव म्हणतात. मग आता बुद्धीला म्हणजे अंतकरणाला ज्ञान होतं का? म्हणजे नाही होत, ते जड आहे. मग चैतन्याला ज्ञान होतं का? म्हणजे ते ज्ञान स्वरूपच आहे. मग कोणाला ज्ञान होतं? तिसरा राहिलेला घटक, त्याचं नाव आहे आभास. ते आभासाला ज्ञान होतं. हे असं सांगायला लागलं एवढ्या उशिरा म्हणल्यावर जड जातं ते. एवढंच सांगाल, जास्त नाही सांगायचं मला. मी अगदी पथ्य पाळून बोलतोय, लक्षपूर्वक ऐका. भक्ते बाबाचं भक्त आहे महाराज मी. फेसकट लोक तिकडंच जातो निघून. बळच स्वतःला सावरून, अजून तरी सावरून येता येते जागेवर. पुढचं काय सांगावं, काय होईल ते असू द्या. म्हणून आभास राहिला, आभासाला ज्ञान होतं म्हणतात. आभासाच्या 7 अवस्था आहेत. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश, आनंदावाप्ती. किती झाले? 7. अज्ञान आभासाच्या ठिकाणी आहे. मी कोण आहे याचं अज्ञान. आवरण, परमात्मा आहेच पण कळत नाही ना महाराज. 2 प्रकारचे आवरण असतात, आभानापादक आवरण आणि असत्वापादक आवरण. काही म्हणतात देव आहे, कुठं आहे म्हणे माहीत नाही पण आहे असं मानतात. आभानापादक आवरण. असत्वापादक देवच नाही म्हणतात. असे बरेच लागू झाले महाराज. ते रामच नाही म्हणतात. कसं काय बाईबापाने नावं तरी ठेवले असतील देवा धर्माचे काय माहिती बा. पण हे असे लागू झालेले आहेत महाराज. रामच नाही म्हणतात, अशी महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज देव नाही म्हणत. असत्वापादक आवरण. अज्ञान, विक्षेप म्हणजे चंचलता. अज्ञान, आवरण, विक्षेप. परोक्ष ज्ञान म्हणजे देव आहे असं अस्तित्वाचं ज्ञान. अपरोक्ष ज्ञान आत्मत्वान ज्ञान. संत आले, मस्तकावर हात ठेवला, सांगितलं अरे तत् त्वम असी, ते ब्रह्मत्व आहेस. मग कळालं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाला. भागत्याग लक्षणा केली. तत्पद आणि त्वमपदाचा वाच्यार्थ लक्षार्थ लक्षात घेतला. वाच्यार्थाचा त्याग केला, लक्षार्थाचं ग्रहण केलं आणि आसी पदानं आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य जाणून घेतलं. मी आत्मा हे कळालं आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असं कळालं. याचं नाव आहे ब्रह्मज्ञान. असं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. कोण करून देऊ शकतं? फक्त श्री गुरु महाराज. दुसरं कोणीच देऊ शकत नाही. हे त्यांनी गुरुतेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजयसे. गुरुजवळच ज्ञान आहे महाराज. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वीसी. ते ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हाची दारवंटा. ते स्वाधीन करे सुभटा ओळंगोनी, तरी तनुमनु जीवे चरणासे लागावे. अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. ही दिव्य असणारी स्थिती ते ज्ञान प्राप्त करून देतात. त्यांच्याजवळ ज्ञानाकरता गेलं पाहिजे, हा महत्त्वाचा. पण तुकोबारांच्या बाबतीत तसं झालं नाही महाराज. आपण त्यांच्याकडे जायचं हा महत्वाचा विचार आहे. पण तुकोबारांच्या बाबतीत ते तुकोबारांकडे आले असं आहे. आणि का आले असतील? भगवंताची भक्ती केली, भक्तीमध्ये पदार्पण केलं. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचने फुटली पहाट. माता भक्ती भेटली बरवंट. ती भक्ती त्यांनी भेटली, हा महत्वाचा विचार. अहंकार फार खराब आहे महाराज. तिनं मार्ग दाखवला चोखट, चांगला मार्ग दाखवला. कोणी दाखवला? भक्तीनं मार्ग दाखवला.
त्या भक्तीच्या मार्गावर चालायला लागलो. अहंकार फार वाईट आहे महाराज. अहंकार निशी म्हणजे रात्र, घनदाट असणारी अहंकाराची रात्र आहे. आणि मग गुरुवचन त्यांनी प्राप्त झालं आणि त्यानं पहाटच फुटली. पण गुरु कशाने भेटले असतील? माता भक्ती भेटली बरोवंत. ती भक्ती भेटली आणि तिने मार्ग दाविला चोखटगा, तिने मार्ग दाखवला. म्हणून त्यांनी महाराज अशी अवस्था माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. म्हणजे भगवंताची भक्ती केली, भगवंताचं भजन केलं, भगवंताचं ध्यान केलं, भगवंताचं चिंतन केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. अशी अवस्था तुकोबरायांची झाली. ते बोले समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुष्चित्त झणी जडो देसी. तुका म्हणे आम्हा कळले त्यांचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. सगळं बाजूला केलं, समचरण दृष्टी तिथं जाऊन थांबले. तो त्यांनी तोच असावा, तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पांडुरंगाच्या चिंतनात कायमस्वरूपी राहिले आणि म्हणून तो पांडुरंग गुरुरूपानं प्रगट झाला आणि म्हणून कृपा प्राप्त झाली आणि कृपेनं ब्रह्मज्ञानापर्यंत येता आलं. पण ब्रह्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय झालं? जीव ब्रह्माऐक्य ज्ञान प्राप्त झालं. जीव हा ब्रह्मरूपच आहे अशी दृढ असणारी स्थिती निर्माण झाली. आता काय झालं माहिती आहे? आतापर्यंत ज्याला देव म्हणत होतो त्या देवाचं चिंतन करता करता देव पहावया गेलो, तेथे देवाची होणे ठेवलो. आता देवच होऊन राहिलो. आता देवात आणि माझ्यात काही अंतर राहिलं नाही. तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद, आता भेदच राहिला नाही. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोगडी पांघरू हरी. अशा अवस्थेत गेले आणि अशा अवस्थेत गेल्यानंतर एकटंच पडल्यासारखं वाटायला लागलं. आतापर्यंत तो होता, त्याच्याशी बोलता येत होतं, खेळता येत होतं, त्याला पाहता येत होतं, त्याच्याशी संवाद साधता येत होता. सगळं जीवन त्याच्यावर खेळत आनंदात अशा पद्धतीने घालवता येत होतं. आणि त्यानं कृपा केली, हे ब्रह्मज्ञान दिलं. आणि ब्रह्मज्ञानानं काय झालं तर त्याच्यामध्ये एकरूप झालो. आता तो राहिला नाही, माझ्यामधला मी राहिला नाही. एकच शिल्लक राहिलं, त्याला नावच राहिलं नाही. काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकला ठाईचा ठाई एक, नाही जात कुठे येत फिरून या. अशी अवस्था निर्माण झाली. आता काय करू? अद्वैत स्थिती प्राप्त झाली, स्थिरता मिळाली, जन्म मरणाची परंपरा थांबली, पण समाधान नाही प्राप्त झालं. अद्वैती तो नाही माझे समाधान, समाधान होत नाही देवा. मग काय केलं पाहिजे? आता वाटायला लागलं गोड हे चरण तुझी सेवा, तुझ्या चरणांची सेवाच गोड आहे, ती करणंच योग्य आहे. मग काय करावं आता? गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे द्वैतातून अद्वैतात गेलं की स्थिरता प्राप्त होते, पण समाधान प्राप्त होत नाही. मग समाधानाच्या प्राप्तीकरिता काय करावं? अद्वैतातून परत द्वैतात यावं, कल्पित भेदाचा स्वीकार करावा, वास्तवाभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार करायचा. आणि मग त्यांनी भगवंताची भक्ती करायची. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवायसे करी, असं कर देवा. आता मला बाकीचं काही नको, फक्त तू हवास. तुझं ते गोजिर आणि सुंदर असणारं जे रूप आजपर्यंत मी पाहत होतो, ज्याला पाहता पाहता मी परमार्थाला सुरुवात केली आणि या ज्ञानाच्या शिखरापर्यंत ब्रह्मज्ञानापर्यंत येऊन पोहोचलो. पण ब्रह्मज्ञानामध्ये त्यांनी पदार्पण केल्यानंतर समाधान मला वाटत नाही. आता काय करू? आता असं वाटायला लागलं तेच बरं आहे. अर्जुनावर भगवान प्रसन्न झाला 11व्या अध्यायात. आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी एवढं त्याच्यावर प्रेम होतं अर्जुनावर काय सांगायचं. नवल पिसे अर्जुनाचे लागले देवा. देवाला अर्जुनाचं वेळ लागलं. तो कोपे हा निवांतच आहे. अर्जुन रागवायचा आणि हा त्याचं सहन करायचा. एकदा जेवायला गेले महाराज, कुठं राजाने जेवायला बोलवलं आणि जेवणा आता देव म्हणजे देवच होता, त्याच्याकरता पहिलं ताट घातलं आणि अर्जुन हात धुवायला गेला आणि थोडा उशिरा आला. ते देव पहिल्या ताटावर त्यांनी बसला आणि कोपला ना महाराजा, मला नाही जेवायचं म्हणला. म्हणे का? तू आधी बसला म्हणला जेवायला. अरे त्या मालकाला, घर मालकाला म्हणला, हा यजमान असं करा, इकडून एक ताट घाला, यांना त्यांनी जेवायला पहिलं बसवा. मग अर्जुन आधी बसवला. तो गोपे हा निवांतच आहे. अशी त्यांनी एवढं प्रेम अर्जुनावर. नवल पिसे, नवलाचं वेळ लागलेलं आहे अर्जुनाचे लागले देवा. आणि त्या वेडाच्या भरात, त्याच्यावरच्या प्रेमाच्या भरात त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं. अनेक तोंड आहेत, एका तोंडातून त्यांनी सगळं जग बाहेर येत आहे, सृष्टी निर्माण होते, एका तोंडात सगळं आतमध्ये विलीन होत आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताना ते ओव्या वाचायला मिळतात ना महाराज, मग बघा ना कशा ओव्या आहेत त्या. हे सगळं पाहिल्यानंतर तो लटलट लटलट कापायला लागला. म्हणला देवा नमस्ते नमस्ते प्रभो नमस्ते. हे आवरून घे देवा, आता मला जमत नाही, मला ते पहिलंच फार छान आहे. तू कृष्ण रूपात त्यांनी उभा होता, पितांबर धारण केलेला, चक्र धारण केलेला, माझा सारथी झालेला, असाच फक्त मला पाहायचा आहे, ते बाकीचं मला दाखवू नको.
देव रागावला म्हणला, अरे त्या शिवी दिली ज्ञानोबा म्हणतात गावंढ्या. असं त्यांनी शिवी दिली महाराज देवानं त्याला. म्हणे मूर्खा, अरे हे कोणाला दाखवतो का मी? हे बळच कोणी दाखव म्हणलं तरी त्याला दाखवायचं नाही. तुझ्यावर प्रसन्न होऊन बळच तुला दाखवलंय. एखादा बळच म्हणतोय माझ्यासमोर देवा मला दाखव, मी त्याला दाखवित नाही. आणि तुझ्यासमोर बळच दाखवतोय तरी तू घेत नाही. म्हणून देव रागावला महाराज. देवानं त्याला दिलं, पण त्याला पाहावलंच नाही. तो म्हणलं पहिलंच बरं आहे. तसं जगद्गुरु तुकोबारायांना भगवंतानं ब्रह्मज्ञान दिलं, पण त्याच्यात एकाकी पण वाटायला लागलं. मग काय झालं? ते म्हणले ते गोजिरे सगुण रूप बरे, तेवढंच पुरं आहे महाराज. तुझं ब्रह्मज्ञान मला लागतच नाही देवा. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, तुझे ब्रह्मज्ञान लगे मला तुझे ब्रह्मज्ञान. गोजिरे सगुण रूप पुरे, गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना, लागला उशीर पतित पावना. हा गोजिरे सगुण, गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना, लागला उशीर पतित पावना, पतित पावना. वा, पहिल्या चरणाला उशीर लागल्यामुळे उशीर लागला काय? लागला उशीर. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान. देवा तू ब्रह्मज्ञान दिलंस कृपा करून. मी तुझी भक्ती करायला लागलो, तुझा झालो, तुला सर्वस्व समजलो, तुला माझ्याविषयी कळवळा निर्माण झाला, तुझ्या माझ्याविषयीचं प्रेम तू प्रगट केलं, तू गुरुरूपानं माझ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट झाला, मला ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं आणि फार उच्च असणाऱ्या स्थितीवर नेऊन पोहोचवलं. पण एवढं सगळं म्हणल्यावर पण कशाला म्हणायचं? आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर. तुम्ही पाहिलं असेल त्यांना, कदाचित पांढऱ्या फेट्यावाले बाबा यांनी पाहिलं असेल, पोरांनी भाऊंना नक्की तुम्ही पाहिलं असेल. मग ते त्यांनी म्हणायचे, काही त्यांनी सांगायला लागलं, फार सांगून हवं तर मग म्हणावं पण. आता पण कशाला? ते माझे एक माणूस त्यांनी नदीतून पलीकडे पोहत पोहत जायला निघाला. त्यानं पाण्यात उडी मारली, पोहत पोहत पलीकडच्या काठापर्यंत गेला. पण आता पण म्हणल्यानंतर ते ऐकणारे जे सगळे बरं पण म्हणून सांगावत ना पुढचं, पण थांबलं मारत ते सांगायचं. आता काय झालं असेल? पण म्हणजे काय? लोकांच्या मनात काय निर्माण होतं? म्हणे मग ते बुडाला तर नसेल, नाका तोंडात पाणी तर गेलं नसेल, मगरीनं तर धरलं नसेल, मेलं तर नसेल, काय पण मुळे इतका घोटाळा होतो महाराज. काय काळजी करू नका, दृष्टांचात सुद्धा कोणाला मारू नये. तो गेला पलीकडच्या काठापर्यंत, पण त्याला थोडा दम लागला, पण कस्तरी करून पलीकडच्या काठाला पोहोचला. हे पणने किती घोटाळे घातले महाराज डोक्यामध्ये, हा महत्वाचा विचार. भगवंतानं ब्रह्मज्ञान दिलं, हे सगळं प्राप्त झालं, पण काय? त्याच्या समाधान नाही ना प्राप्त झालं. मग काय करायचं? त्या समाधानाकरता त्यांनी महाराज एकच विचार मनात आला, देवा तू सगुण साकार होऊन माझ्याशी त्यांनी बोलत होतास, माझ्यावर क्रीडा करत होतास, खेळत होता, तेवढंच पुरे होतं. गोजरे सगुण रूप पुरे, बास झालं, पुरे मला तेवढंच. तुझं सगुण असणारं रूपच मला पुरे आहे, मला बाकी काही नको आहे, तुझं ब्रह्मज्ञान नकोच मला. तेवढं सोपं नाही महाराज. भावनेच्या भरात कंबर बांधलो आम्ही म्हणतो नको ब्रह्मज्ञान. ते काय तू नको म्हणतो येडे, पण तुला मिळू दे ना आधी. उगं तुला आधी मिळावं मग तू नको म्हणा. तोंडात दाताचा तपास नाही, सुपारी खाता म्हणे नको, तू खाशील कसा? तुला दातच नाहीत खाण्याकरता आमचे भाऊ म्हणायचे, त्यांना दात नव्हते, ते बचळी लावायचे भाऊ, आणि ती बचली काढली का ते तोंड असं त्याने असं बारीक व्हायचं. मग ते म्हणजे आमचं असं आहे, सप्रेम भेट सप्रेम भेट, काय मग तोंडाचा खालबत्ता चालू, सप्रेम भेट सप्रेम भेट. दातच नाही, सुपारी खाशील कसा? महत्वाची गोष्ट आहे. ब्रह्मज्ञान मिळालंच नाही, नको म्हणशील कसा? आधी मिळावं मग नाही म्हणावं. हा तुकोबारायांचा नकार आहे, न लगे माझं तुझे ब्रह्मज्ञान, हा प्राप्तिपूर्वक नकार आहे. हे प्राप्त झालेलं आहे, प्राप्त होऊन नको म्हणतात, हा महत्वाचं आहे. आपल्यासारख्या नाही म्हणायचं ते त्यांनीच म्हणायचं, ते त्यांना शोभतं महाराज, आपल्याला नाही शोभत. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्म शब्दाचा अर्थ काय होतो? एखाद्या माणसाला ब्रह्म कागदावर लिही म्हणलं तर काय लिहिता येत नाही. हल म लावायचा का मल ह लावायचा, हाच प्रश्न पडतो सगळ्यात आधी.
ते ब्रह्म व्यापक आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ व्रीही नावाच्या धातूपासून ब्रह्म हा शब्द तयार झाला. व्रीही व्यापकत्वे, जे व्यापक आहे असं अर्थानं त्याने त्याच्याकडे पाहिलं जातं. कसं व्यापक आहे? ज्याच्यात देशभेद, कालभेद, वस्तू परिच्छेद हे परिच्छेद भेदच नाहीत महाराज. असं त्यांनी अभेद स्वरूप, कैवल्य स्वरूप असणारं, एक स्वरूप असणारं ते ब्रह्म आहे. मग त्या ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला आणि एकच झाले. पण एकात कुठे आनंद प्राप्त होतो का महाराज? मग एक त्यांनी होऊन पडून राहण्यामध्ये काही आनंद नाही. मग जर स्वतःचाच त्यांनी सुख भोगायचं असेल तर त्याच्याकरिता त्यांनी महाराज दोन व्हावं लागेल. मग दोन होऊन ब्रह्मज्ञानी जरी झाला तरी तो भक्त झाला पाहिजे, त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. आणि त्यानं देवाला सगुण साकार करून उभं केलं पाहिजे. आणि अतिशय सुंदर असणारं भगवंताचं रूप पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुकोबारांचं असंच झालं महाराज. त्यांना भगवंताच्या भेटीची उत्कट इच्छा निर्माण झाली. आजूबाजूला काही माणसं नव्हते का? आपल्या नसतात का आजूबाजूला? असतात सगळेजण, पण सगळे स्वार्थानं भरलेले असतात. काहीतरी गरजेनं आपल्याकडे पाहतात आशाळ होऊन. त्यांना जर कमी पडलं ना महाराज थोडंसं काही, तर ते उफनतात. मग त्यांचे मूळ रंग प्रगट करायला सुरुवात करतात, सरड्यासारखे बदलतात. मग ते कधी तुमच्या अंगावर येतील सांगता यायचं नाही. तुम्ही फक्त जी कायमस्वरूपी वागतात तसं न वागता एखाद्या दिवशी जरा वेगळं वागून बघा. प्रयोग म्हणून आपलं. आता मी काही भांडणं लावायला आलो नाही तुमचे. नाही तर घरी जाऊन तुम्ही तुमच्यात काही बदल करता आणि भांडणं घेण्या देण्याचे व्हायचे. मग कसं काय झाले? बुवानी सांगितलं होतं थोडं बदलून बघा. मग त्याने असं होण्याची दाट शक्यता आहे. आमटे सगळे तुम्ही प्रयोग करून बघा, थोडासा कमी करून बघा. काहीतरी जवरी चळण गा तवरी म्हणती माझा, मानेती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळणी आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. तोच देह आहे, दुसरा नाही. पण तरीच त्याचा बागुलबा करून टाकतात महाराज. त्याचा काहीच उपयोगाचंच राहत नाही. ते भोकाडी होते, भोकाडी. म्हणजे पोरं फार धिंगाणा घालायला लागले. आणि धिंगा आहे ते आई दापा हे जरा गप राहा ना, धिंगाणा घालू नका, तरी ऐकलं नाही. अरे 2 धोपाटे घालून पाहिले तरी पण ऐकलं नाही. मग आईने सांगितलं गपचिप राहा, कोपऱ्यात भोकाडी आहे. म्हणजे म्हातारं कोपऱ्यात बसलेलं होतं. भोकाडी म्हणलं तरी काय म्हणलं नाही, तरी पोरं शांत झाले नाहीत. मग दुसऱ्यांदा त्यांनी महाराज पोरं धिंगाणा घालायला लागलं. आई म्हणली पोरांना भोकाडी आहे कोपऱ्यामध्ये, तरी म्हातारं काय? मग म्हाताऱ्याकडे तोंड फिरवलं. मामनजी किती वेळापासून मी पोरांना भोकाडी मध्ये, तुम्ही एकदा सुद्धा काही म्हणा ना. मग त्याच्या पुढच्या बारीला म्हणली भोकाडी आहे कोपऱ्यात. मग म्हाताऱ्याला नाही लाज, भोकाडी व्हावं लागलं ना महाराज. काय करता? अहो हे सारे भोकाडी करून टाकतात आपली खुशाल. का बरं? फक्त तुमच्यात बदल झाला. तुम्ही काही कामाचे राहिले नाही. तुमच्याकडून त्यांनी महाराज काही चलन राहिलं नाही. तुम्ही काही ओझे उचलायच्या लायकीचे राहिले नाही. जी गाय त्यांनी दूध देत नाही, वेत देत नाही, तिचा नंबर खाटकाकडेच लागतो, नाही तर दुसरं काय. बिनलाजे शेतकरी सगळे लाजा सोडून दिल्या. जन्मभर तिचं दूध प्यायचं, तिचे वासरं घ्यायचे, तिचं सगळं काय करायचं ना. आता ती काहीच कामाची राहिली नाही का खाटकाला देऊन टाकायची. अरे ते लिहिलं जातं देवाच्या डायरीत. ते सगळं पाप म्हणून लिहिलं जातं. आणि भोगायला आल्यानंतर कातडे निघतात आणि भयंकर निघतात. लाज वाटली पाहिजे मनाला. तिचं दूध आपण पिलो म्हणजे कुठं आई आहे ती आपली. जिचं दूध पितो तिला काय म्हणतात? आई म्हणतात. आपली आई थकलीन काही कामाची नाही राहिली, खाटकाच्या ताब्यात देऊ का आपण? मुर्द्या असं गेलं का लांब जातो, काय करू? पण खरं बोलतो महाराज. मुर्द्या तुम्हाला कुठं काय म्हणलो मी? काही म्हणलो का मी? एक शब्द तरी काही बोललो का? अजिबात नाही. आपण तसं बोलत नाही काय अजिबात. असू द्या. का सांगतो कशाकरिता? अरे हे प्रपंचातले लोक काही कामाचे राहिले नाही की सोडून देतात. काही काम नाही राहत, मग आपला राग करतात, धुसफूस करतात, मरायची वाट पाहतात. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासियले घर थुंकुने, अशी अवस्था होते. पण देव तसा नाही महाराज. तुम्ही जर त्याचं भजन करत असले, त्याची भक्ती करत असले, तुम्ही कसे असले तर तुमची सेवा करतो महाराज. कोणत्या रूपात येऊन करेल तो? काय 4 हात घेऊन आला आणि पितांबर घेऊन आला सेवा, असं नाही. कोणत्याही रूपात येईल. मगाचा भला आपण पाहिलाच ना महाराज. त्याची सेवा भगवंतानं स्वतःच्याकरता चम्मन केली डोक्याची. खौर म्हणतात त्याला. हातात शिकाळी धरली, त्याच्याकरता धरली. फार महत्वाचा विचार आहे. पण परमात्मा सगळं करतो. पण कधी करतो? जेव्हा सगळं सोडून देतो. तुकोबारांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि ते सुद्धा नको म्हणता सोडून दिलं. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी, असं त्यांनी महाराज नकोच म्हणले. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभचे ठेवा. मग काय पाहिजे? तू पाहिजे. तुझं रूप पाहायचंय, तुला पाहायचंय. आस लागली अंतकरणामध्ये. कधी येईल भगवान? स्वप्न पाहिले महाराज मनामध्ये देव येण्याचे. कधी साधा कीर्तनकार बुवा जर घरी यायचा असला, निरोप काळाला बुवा घरी यायचा आहे,
2-4 माणसाची ताना असते महाराज. खरंच जरे हे आण जरे ते आण म्हणतात. घरातल्या बायका त्यांनी कोणी अंगण झाडून घेतंय, कोणी घरातलं झाडून घेतंय, कोणी त्यांनी टापटीप करतंय. इथं घड्या घाल, टावेलाची घडी घालून ठेव, तिकडं पाणी भरून ठेव, तिथं आमकं करून ठेव, जेवायची व्यवस्था तर करून. काय तान साधा बुवा घरी यायचा आहे आणि तरी एवढी तान असते. खरं सांगतो मी तुम्हाला, जगाचा मालक जर घरी यायचा असला तर काय होईल मग. तुम्ही ऐकतात ना, तुम्हाला निरोप दिला एखाद्याने, तुम्ही फार भक्ती करतात आणि तुम्हाला 2 दिवस आधी निरोप दिला, हे बघा तुमच्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा येणार आहे. काय आनंद होईल नाही. जसं बुवा घरी येताना तुम्ही स्वप्न पाहिले की महाराज आल्यानंतर त्याला या आसनावर बसवीन, त्याला अशा पद्धतीचं औक्षण करीन, त्याच्या गळ्यात अशा पद्धतीचा हार घालीन, मग त्याला असं त्यांनी स्वयंपाक करून जेव घालीन, असे सगळे स्वप्न पाहतात ना, तसं परमात्मा यायचं असं स्वप्न पाहिलं पाहिजे. मग तो माझ्या घरी येणारा मी काय केलं पाहिजे, त्याच्याकरिता आसन घातलं पाहिजे, त्याच्याकरिता औक्षणाचं ताट केलं पाहिजे, त्याच्याकरिता सगळी सुविधा फुलांचा त्यांनी शृंगार केलं पाहिजे. हे सगळं त्यांनी केलं पाहिजे. स्वप्न पाहिलं पाहिजे. ज्या दिवशी स्वप्न पाहाल त्या दिवशी सुरुवात होईल भगवंतानं घरी येण्याची. पहिली पायरी आहे महाराज ती. मनातली म्हणा. तुकोबारांनी स्वप्न पाहिलं, ते म्हणले पाहिन श्रीमुख दीन आलिंगन. तो आला ना, त्याचं मुख पाहिन, तोंड डोळे भरून, त्याला आलिंगन दीन आलिंगन. जिवे निंबलवून उतरीन. तांब्याभर पाणीन भाकरीचा तुकडा घेऊन येतात ना मावश्या, कोणी जर फार दिवसांनी घरी आलं तर मग त्याच्यावर असं ते त्यांना माहीत नसतं का ओवाळतात म्हणून. हे का टाकायचं आणि का करा हे माहीत नाही, याला निंबलवून उतरवणं म्हणतात. तुकोबराय म्हणतात जिवे निंबलवून उतरीन. देव जर घरी आला तर माझा जीव ओवाळून टाकीन. जिवे निंबलवून उतरीन. पुसता सांगेन हितगुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी. एकांतात बसन, त्याच्या जवळ त्यांनी पायाजवळ बसून सुख गोष्टी करीन, एकांतात भगवंताबरोबर बोलेन. मनामध्ये भाव निर्माण झालेले आहेत. मग ते म्हणतात तुका म्हणे अशी न लावी उशीर देवा, उशीर लावू नको. माझे अभ्यंतर जाणून या, माझं अंतकरण जाण आणि जाणून लवकरात लवकर मला भेट देण्याकरिता ये, असं त्या देवाबरोबर त्यांनी अंतकरणापासून बोलतात. त्याची वाट पाहतात. असं सारखं वाटतं तू कधी येईन. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस एकच विचार, हा नाथ रमन प्रष्ट का क्वासी क्वासी महाभुज. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणत्या गावात आहे सांगा. जो भेटेल त्याला विचारा असं वाटतं, पुसावेसी हेची वाटे. जो भेटे तयासी देव कृपा करील मज, काय लाज राखील. तो येईल का, आम्हाला भेटेल का, अशी भावना पोटात उत्कट निर्माण झालेली आहे. रात्रंदिवस हीच चिंता त्यांनी महाराज. एवढी एकच चिंता लागून राहिली आहे, देव कधी भेटेल. डोळ्याला शीन आला हो, वाट बघून बघून. महाराज म्हणतात वाटुली पाहता शिनले डोळुले, दाविसे पाऊले कैव डोळा. तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिले वास तुझे. काबा मोकलिले कोणा निरविले, कठीण कैसे झाले हृदय तुझे. तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या, तुझं क्षेम द्यावया पांडुरंगा. पांडुरंगा तुला आलिंगन देण्याकरिता माझे हात आसावले रे. माझ्या इंद्रियासी लागले भांडण, मनतील कान रसना झाली. करती तळमळ हस्तपाद भाड, नेत्रासी दुकाळ पडिला ठोर. अरे डोळ्याला त्रास होतो रे देवा. असं वाटतं कधी सगळं जग पाहता पाहता त्याने कंटाळा आला, हे जग नको वाटतं. तू पाहायचं आहे रे, कधी येशील. तुझे शब्द ऐकायचे, तू फक्त यावं एकदा म्हणावं बाळा, काही चिंता करू नकोस रे, मी तुझाच आहे. एवढं तू म्हणावं फक्त. तुझा हात माझ्या मस्तकावरून फिरावा आणि फार प्रेमानं माझ्या पाठीवरून हात फिरवून म्हणावं त्यांनी, चिंता करू नकोस, मी कायमस्वरूपी तुझ्या बरोबर आहे, मी आहे ना. ही दृढ भावना महाराज. हे भामट्यांकडून काय अपेक्षा करता, मी आहे ना म्हणण्याची. हे काय त्यांनी आपलेपणा दाखवणार आहेत. हे कधी त्यांनी महाराज हात वर करतील सांगता यायचं नाही. पण जगातल्या त्यांनी लोकांकडून अपेक्षा करण्यापेक्षा परमात्माकडून अपेक्षा करतो येईल आणि सांभाळेल महाराज. तो मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आले आघात निवारावे. तो आघात निवारण करण्याकरिता उभा राहतो. त्याची वाट पाहिली पाहिजे. सगळे संत वाट पाहतात महाराज. ज्ञानोबरांकडे बघा, त्याची वाट पाहतात. हे घनु वाजे गुण गुणा, वारा वाहे ऋण झुना. भवतार कुहा कान्हा, वेगी भेटवा का. गोड आहे महाराज. तापे व चंदनू अशी अवस्था. चंदनाची चोळी माझे अंग पोळे, कान्हो वनमाळे वेगी भेटवा का. फार महत्वाचे. अरे कावळा दिसला तो सुद्धा सोडला नाही. कावळ्याला निरोप दिला, उडरे उडरे काऊ, तुझे सोन्यानं मढवीनं पाहू. पाहुणे पंढरी राहो घरा काही येते. अरे दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी. कावळ्या तुला दही भात खाऊ घालीन, पण सांग मला परमात्मा कधी भेटेल, देव कधी भेटेल. ज्ञानोबरांची अवस्था आहे महाराज. काही कमी होतो ज्ञानोबरांकडे. अरे कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती आहेत महाराज, सामान्य नाहीत. एवढं विशेष त्यांनी. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब. यार मनुष्यपण ते भांब, लौकिक अशी अवस्था त्या ज्ञानोबरायांची.
अशी अवस्था ज्ञानोबा यांची असून सुद्धा तळमळ किती आहे महाराज भगवंताच्या भेटती म्हणतात. या तिकुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचून आणून येणे किती व शिकवाल मज वेळोवेळा मितया गोवळा रतले अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोडले लेगे माय बाप रुखुमा देव रुजीवीचा जिव्हाळा आणि काही केल्या वेगळा न वेगे माय अवस्था आहे परमार्थातली. देव पाहण्याकरिता तळमळ आहे महाराज चित्ताची. देवा कधी भेटशील रे, कधी कृपा करशिनेने मज दिनाचे धावणे कधी त्यांनी भेटशील रे देवा. अशी नामदेव महाराजांची अवस्था बघा. ते म्हणतात सुवे दाटली उभारो निबाहे नामा वाट पाहे रात्रंदिन भेटसे केधवा माझी आजीव लगा ये गा पांडुरंगा माय बापा. कधी भेटशील रे देवा, तुझं विना सखा मज नाही कोणी केव्हा चक्र पाणी भेट देशी कधी येशील रे देवा. अशी अवस्था आपल्या तुम्हाला कळतं ना. पण मी काय म्हणतो ते खरं सांगतो मी. हा महत्वाचा विचार आहे महाराज. या भूमिकेत गेलं पाहिजे, याच्यावर आरूढ झालं पाहिजे. हेच परमार्थाचं सार मी तुमच्या समोर सांगतोय. निवळतागणी महाराज टाळ कुटण्यात आणि धोंबडे फोडण्यात काय अर्थ आहे. निवळतागणी महाराज गेले कीर्तनाला आले घरी काहीच पादरात नाही पडलं. कीर्तनकार आला आणि त्याने इकडच्या तिकडच्या 4-5 गोष्टी सांगितल्या ख्या 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 केलं आणि गेलं गिरणं करून. हे नाही ते नाही. काय उपयोगाचं आहे महाराज ते. मग मी लय फार शहाणपणा सांगतो असं नाही. मला कीर्तनाची मर्यादा माहिती आहे. ते मला कीर्तनाची मर्यादा आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या आणि प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. आयशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही संतांच्या घरची कीर्तन मर्यादा आहे. म्हणून बाकीचं बोलायची काय गरज आहे महाराज. लोकांचे धर्म जाऊन बघा, त्याच्यात ग्रंथ नाही, एकच ग्रंथ आहे. एक ग्रंथ आहे तरी एकी किती आहे महाराज. एका ग्रंथामुळेच एवढी एकी आहे. आपल्यामध्ये कोट्यावधी ग्रंथ आहेत आणि तरी कीर्तन करायला 2 तासामध्ये ग्रंथातलं नाही गबाळ सांगायची हौस लागते. खंत आहे महाराज. तुम्हाला कळतं का मी काय सांगतो ते. ही खंत आहे. किती ग्रंथ आहेत आपल्या धर्मामध्ये, कोट्यावधी एवढे ग्रंथ आहेत. आणि एवढे ग्रंथ असून 2 तास वेळ घालवण्याकरिता कीर्तन करायला लोकांचं मनोरंजन करावं लागतं. ही खंत नाही मग काय संप्रदायाची. तर त्यानं काय करावं, त्यानं शास्त्र सांगावं. सुरुवात शास्त्रापासून करावी. त्याला नाही शास्त्र कळालं पुराण सांगावं. भगवंताच्या मधुर कथा नाही कळालं संतांची चरित्र सांगावेत. नाहीच कळत ना मग संतांचे चरित्र सांगावेत. फार मधुर आहेत. 2 तास त्यांनी कधी निघून जातील कळणार सुद्धा नाही महाराज. आता थोड्या वेळानं तुम्ही वटारे डोळे करून पाहाल माझ्याकडं. संपले ना महाराज 2 तास. काय पाहता. खरं सर 10च मिनिटं राहिले शिल्लक. म्हणून त्यांनी अशी अवस्था झाली पाहिजे. भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे. कधी भेटशील रे देवा. अशी तळमळ चित्तात लागली पाहिजे. हे काय कोणाला साक्षीदार ठेवून म्हणावं लागतं थोडंच. आपलं मनच साक्षीदार आहे. अनुभव चित्ता चित्त जाणे. आपला अनुभव आपलं चित्त त्याचं साक्षीदार आहे की आपण किती देवाच्या कनेक्ट आहोत, किती देवाच्या संपर्कात आहोत. लोकांबरोबर बोलत राहा, सगळे व्यवहार करीत राहा, वाट्याला आलेली सगळी कामं इमानदारीने करीत राहा. पण ही सगळी करता करता कधीतरी एकटं व्हा आणि एकटं होऊन भगवंताशी त्यांनी संवाद साधत राहा. आणि काय म्हणा, देवा तुझ्या भेटीची गरज आहे रे. गरज हा शब्द फार त्यातून काढायचा नाही. गरज आहे. तुका म्हणे मज लागली से भूक धावणे श्रीमुख धावी देवा. तुझं श्रीमुख मला पाहायचंय म्हणून ते मला पाहावंसं वाटतंय. आणि ते पाहायचं वाटून सुद्धा तू भेटत नाहीस. मला चिंता वाटायला लागली. तू अजून का बरं भेटत नाहीस. मग मात्र त्यांनी काळजी वाटायला लागली. जर तू आला नाहीस आणि मला भेटला नाहीस तर हे आयुष्य असंच जाईल वायाला. हा जन्म असाच वायाला जाईल. काहीच त्यांनी केल्यासारखं राहायचं नाही. म्हणून तू त्यांनी येत नाहीस. चिंता वाटायला लागली रे देवा. अशी त्यांनी चिंता अंतकरणात त्यांनी वाटून भगवंताबरोबर संवाद करतायत. देवा विसरलास की काय, तू पतितांना पावन करणार आहेस म्हणून. पण तू लवकरात लवकर यावं अशी भावना पोटात ठेवून देवाबरोबर अभंगाच्या दुसऱ्या लागला उशीर पतित पावना. 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 गेला शिवचना विसरुनिया. गेला
गेलासी वचना विसरुनिया लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना गेलासी वचना विसरुनिया गेलासी वचना विसरुनिया लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना लागला उशीर. आज कुठं खळं होतं लवकर खळं ओरकलेलं दिसतं. लागला उशीर पतित पावना गेलासी वचना विसरुनिया. देवा ते शब्द ना त्याला काना दिलेला नाहीये. लागला उशीर पतित पावन गेलासी वचना विसरून तसंच आहे ना. हा, लागला उशीर पतित पावन गेलासी वचना विसरुनिया. देवा मी तुझी वाट पाहतोय आणि तू अजून येत नाही. तुला यायला उशीर लागलेला आहे. तू पतित पावन आहेस या वचनाला तू विसरून तर गेला नाहीस ना. प्रश्न विचारला देवाला रागावून. तू पतित म्हणजे पाप्यांना सुद्धा पावन करतोस. मला भेटत नाही ठीक आहे. तुझ्या मनात असा भाव असेल हा पापी आहे म्हणून याला भेटायला जायला नको. हा पण तरी सुद्धा त्यांनी मी जरी पापी असलो तरी तू पाप्यांना पावन करणार आहे ना. हे मत समपातकी नास्ते पापग्नी तत्समा नाही असं भगवतीच्या समोर शंकराचार्य म्हणले. म्हणून त्यांनी माझ्यासारखा पापी जगात दुसरा कोण नाही. पण पाप घालवणारा तुझ्यासारखा नाही ना कोणी. तू सगळ्या पापाचं निर्मूळ करणार आहेस. मी तुझं स्मरण करतोय आणि अजून तुला मला भेटावं असं वाटत नाही. विसरलास की काय. तू पतितांना पावन करणार आहेस म्हणून तुला उशीर लागला देवा. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. हा उशीर लागला हा शब्द कोण म्हणू शकतं. मरा आता काय करू. कोण म्हणू उशीर लागला असं कोण म्हणू शकतं. अहो जे वाट पाहतात ते म्हणू शकतात. किती सोपं आहे. जे वाट पाहतात ते म्हणू शकतात. कीर्तनकार उशिरा आला आणि तुम्ही गेटवर वाट पाहत होते. आल्याबरोबर त्यांनी काच खाली केली की त्याला पहिला प्रश्न विचारला उशीर आला. हे म्हणणं योग्य आहे की नाही. वाट पाहत होते ना. वाट पाहत होते म्हणून उशीर झाला हे म्हणण्याचं सामर्थ्य मिळालं. तुकोबराय म्हणतात लागला उशीर. तुम्ही म्हणा बरं देवाला पांडुरंगा लागला उशीर. तू वाट कधी बघितली. तू कोणत्या दिवशी वाट बघत होता सांग. खरंच कीर्तनात बसलं का आत्मपरीक्षण करायचं मनाला विचारायचं कोणत्या दिवशी वाट बघ. किती वाजता. सोमवारी पाहिली का मंगळवारी. बरं आभाळातून यायचं होतं का जमिनीतून. कोणत्या दिशेने यायचं होतं. कुठं तोंड केलं होतं देवाची वाट पाहत. आणि किती तास वाट पाहिली सांग. जर नाही वाट पाहिली काय म्हणायचा अधिकार आहे. उशीर लागला म्हणायचं काय कारण आहे. आपण नाही म्हणू शकत. ते म्हणू शकतात का रात्रंदिवस वाट पाहिली हो झोपलेच नाही. झोप येऊ नये म्हणून पांडुरंगाच्या मंदिरात भगवंताची भक्ती भजन करता करता शेंडी बांधली खुटीला. खरंच चरित्रात महिपती महाराजांनी लिहिलंय. शेंडी खुंटीला बांधली का तर झोप आली तर मग आधी डुकला येतो. आधी ते सांगून येते महाराज. कीर्तनात जरी आली ती डायरेक्ट येत नाही. अशी थोडी तार येते आधी. मग तो असा डीम व्हायला लागतो आणि डीम होता होता मग तो बरोबर असं करतो. आणि चोपदा जर त्याच्या समोर गेला चिंतन करीत होता. आता काय चिंतन करतो. असं कुठे चिंतन आहे तुझं. असं ते होतं महाराज. अशी झोप आली की माणूस डुकल्या खातो. तुकोबाराने शेंडी बांधली का तर डुकली जर आली तर जाग येईल. शेंडी ओढली जाईल. रात्री झोपले नाही दिवसा झोपले नाही रात्रंदिवस वाट पाहतात. भगवंताची वाटोली पाहता शेनले डोळले म्हणून म्हणतात लागला उशीर. तेच म्हणू शकतात उशीर लागला. आपण नाही म्हणू शकत महाराज. मग लागला उशीर पतित पावन गेलासी वचना विसरून. या विसरलास की काय देवा. अरे तुझ्या प्राप्तीकरिता कासावीस झालो रे. रात्रंदिवस तेवढाच धंदा. म्हणून त्याने मग विचार केला एवढं सगळं असून एवढं बोलूनही देव प्रगट होत नाही. काय चुकत असेल. आत्मपरीक्षण करून पाहिलं पाहिजे काय चुकतं. ज्याला देव पाहिजे त्यानं फार पराकाष्ठा करावी लागते महाराज. ते म्हणले परपुरुषाचे सुख भोगे जरी उतरवणे करी घ्यावे शीस. संसारा आगी आपुलेने हाते लावणे मागू ते पाहू नये. तुका म्हणे व्हावे तैशापरी धीट पतंग हा नीट दिपासोई. तुकोबऱ्यांचा अभंग आहे महाराज. ते म्हणतात जशी व्याभिचारणी स्त्री असते ना तिला जर परपुरुषाबरोबर व्याभिचार करायचा असलं फार धीट व्हावं लागतंय. तिनं मरायची तयारी करावी लागते. जर सुखाचा संसार असला आणि तरी पण दुसऱ्या पुरुषाबरोबर व्याभिचार करायचा असलं तर संसाराची दानादीन करायची तयारी आधी ठेवावी लागते. मग ती धीट होऊन त्यांनी महाराज अशा पद्धतीने व्याभिचार करते. म्हणून उतरवणी करी घ्यावे शीस.
संसारा आगी आपुलीने हाते, संसार पेटून द्यायचा स्वतःच्या हाताने, मग परमात्म्याची प्राप्ती होत असते. हा महत्वाचा विचार आहे. मग असं धीट झालं पाहिजे. ते म्हणतात सांगत होते तुम्ही ऐकावे कानी, आमुचे नाचणी नाचू नका, जोवरी तुम्हा या मागिलांची आस, तोवरी उदास होऊ नका. तुका म्हणे काय वयाविना धिंद, पती ना गोविंद दोन्ही नाही. आमच्या तालात नाचू नका. तुम्हाला जोपर्यंत त्यांनी या प्रपंचाची आस पोटात आहे तोपर्यंत परमात्मा प्राप्त व्हायचा नाही. ज्या दिवशी प्रपंचाची आस टाकून द्याल, ज्या दिवशी प्रपंचच नकोसा वाटेल, तुका म्हणे कटू वाटतो प्रपंच, किंवा वमनते मनी बैसलेसे, अशी अवस्था ज्या दिवशी प्रपंचाविषयीची निर्माण होईल, आणि त्या दिवशी त्यांनी महाराज खऱ्या अर्थानं भगवत प्राप्तीचे आपण अधिकारी हो. पण भागवतात असं सांगितलंय, जर कृष्ण दर्शन लालसा अंतकरणात निर्माण झाली असेल तर त्याच्या अधिक अवस्था तयार व्हावी लागेल. त्याचं नाव आहे त्याच्या संसार वासना. अंतकरणातून संसाराची वासना टाकून द्यावी, मग कृष्णाच्या दर्शनाची लालसा निर्माण होईल. तसं त्यांनी फक्त बोलाचा भातन बोलाची कडी राहील. म्हणून त्यांनी म्हणून तर बोलाचं भातन बोलाची कडीन बसले जेवायला, काय पोट भरेल खरं सांगा. पण शब्दाने त्यांनी होणार नाही, प्रॅक्टिकलात उतरावं लागेल आणि खरोखर सगळ्या संसाराची दानादिन करून त्याचं व्हावं लागेल. यांनी हेच केलं महाराज. 15 लोक होते नामदेव महाराजाच्या घरात, 15, आणि खायला काहीच नव्हतं. तो परीस आणला परिसा भागवताच्या बायकोकडून, आणि सोनं तयार केलं. स्वयंपाक घरात व्हायला लागला, पळतच आले कुठून तरी, एवढा स्वयंपाक कुठून चालला. मग खरं सांगितलं, मग दाखव. घेतला परीस हातात आणि पळतच गेली चंद्रभागेच्या वाळवंट, दिली फेकून ती परीस, त्या पाण्यातच फेकून दिला. मग ती आली मागायला, ती म्हणली माझा परीस, ती म्हणली दिला येणे फेकून, आता काय करायचं, ठळान बोंब मारायला लागली. तो परिसा भागवत आहे धावत आला, त्याला रुक्मिणीने दिला होता परीस, माझा परीस दे म्हणले, बाकीचं मला काही माहीत नाही. मग काय करावं आता, सगळं गाव जमा केलं, अशी नामदेव महाराजांची निंदा करायला सुरुवात केली. चल म्हणले देतो तुझा परीस. नेलं चंद्रभागेच्या त्या वाळवंटामध्ये, आणि वाळवंटात हात घालून त्यांनी महाराज जेवढे खडे होते ना, अशी वंजळ घेतली आणि वंजळभर खडे वरती काढले. घे म्हणले तुझा कोणता आहे. कसं काय कोणता घ्यायचा म्हणजे, काय बरीच दगड आहेत म्हणे, बघ तर खरं म्हणे काय आहे. लोखंड आणलं महाराज, आणि तो एक दगड घ्यायचा हातातला, लोखंडा लावायचं, सोनं व्हायचं. तो बाजूला केला, दुसरा दगड घेतला, लोखंडाला, सगळे परीस झाले. म्हणजे परिसाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं, आणि नामदेव महाराजाच्या हाताचा स्पर्श झाला दगडाचे परीस झाले. काय सामर्थ्य आहे महाराज, एवढं सामर्थ्य नामदेव महाराजमध्ये आहे, आणि तरी घरात लोकांना खायला काय नाही. याचा अर्थ काय, दानादिन केले ना लेकरा बाळाची. 4 त्यांनी मुलं होते, नारा, विठा, माधा, गोंदा, 4 जण भाऊ होते. त्यांच्या 4घांच्या 4 बायका, त्यांना बहीण होती, आणि त्याने एक मावळण पण घरीच होती, एक जनाबाई त्याच्यात होती. हे दोघं नवरा बायको, नामदेव महाराजांनी, राजाई, त्यांचे आई वडील त्यांनी महाराज, दामा शेट्टी आणि गोनाई, 10-15 लोक घरात होते, आणि खायला काय नव्हतं, आणि परीस फेकून दिला. कोणी फेकेल का महाराज, बापा जर मिळालं तर मग राजाच झाला म्हणायचं. त्याचं काय असं मला हसता येतं नकली थोडं, असू द्या. म्हणून अशी अवस्था, संसाराची दानादिन करून टाकली हो, सगळं काही शिल्लक ठेवलं नाही, जाळूनच टाकला संसार. जाळूनी संसार बैसलो गणी, जाळूनी संसार बैसलो अंगणी, जाळूनी संसार बैसलो अंगणी, जाळूनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मने मानते, तुझे नाही मने मानते, लागला उशीर पतित पावना, लागला उशीर पतित पावना, पतित पावना, पतित पावना. आता उशीर लागला म्हणायला तुम्हाला वाव आलाय. आता लागला उशीर पतित, जाळवणी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसे, देवा सगळा संसार जाळून बसलो रे. काय विचार, जाळून बसले म्हणजे काय घासलेट वाटलं का संसारावर, त्याचा अर्थ तसा नाही लावायचा. संसाराची दानादिन केली स्वतःच्या हाताने, कशातच काय ठेवलं नाही महाराज. आणि झालंच तसं, बापाई मरून गेला न कळता, मग आई मरून गेली कणकाई, नंतर भाऊजाई मरून गेली, नंतर भाऊ घर सोडून निघून गेला, नंतर त्यांनी दुष्काळ पडला, दुष्काळे आटिले, द्रव्यनेला मान, सगळी संपत्ती पण गेली. त्याच्यानंतर पत्नी एक अन्न करता मेली, एक पोरग पाणी करून मांडीवर मेलं, काहीच घरात शिल्लक राहिलं नाही, खायला काय नाही.
पार भीक मागायची वेळेला जाऊ पडती भिके आणि कुत्रे घर राखी ती अशी अवस्था झाली. सगळा संसार होता नव्हता तेवढा लुटून दिला महाराज. काही शिल्लक ठेवलं म्हणतात. सगळं वाटून दिल्यानंतर गोसावी आला. तो म्हणला मला काहीतरी दे. आता काय तुला देऊ म्हणले. काय त्याला देण्यासारखं नव्हतं. चुलीच्या आळ्यात राख होती. ती राख गोळा केली महाराज सगळी त्या गोसाव्याला देऊन टाकली. म्हणजे चुलीतल्या आळ्यातली राख सुद्धा देऊन टाकली. काही संसार ठेवला नाही. जाळून टाकला संसार. आणि तुझ्या दर्शनाकरिता त्यांनी अंगणात बसलून तू अजून मला भेटत नाही. तुला काहीच कसं वाटत नाही. तुझे नाही मनी मानसे जाब विचारतात देवाला. हे जाब तोच विचारू शकतो जो इमानदारीने परमार्थ करतो. नाही तर आपलं होरगं होरण पंढरपूर आणि जायचं नाही. पंढरपूर आले तोंड घेऊन गेले. ती जाऊन असं जर त्यांनी महाराज दिंडीत लोक जातात. खरं सांगतो मी तुम्हाला. अरे दिंडीत चालावा. सकाळचा काकडा असतो. सगळं भजन असतं. सगळं असतं. ते सगळं त्यांनी सोडायचं. माणसं सोडून पुढे जायचं. पापाची कळप पळती पुढे. कळपाची कळप पुढे हिंडत राहतात. खरं सांगतो मी तुम्हाला. हे पापाचे कळप नाहीत मग काय आहेत. गेला कशाला पंढरपूरला. बरं गेले तरी त्यांनी गाडी खाली करायच्या टायमाला वळकट्या टाकतात ना. तिथं सगळ्यात आधी हजर असतो. कोणी तोडवलं नाही पाहिजे. बरं सगळ्यात आधी वळकटी घ्यायची. लगेच जागा धरायला जायचं. याच्या बापाची जागा कागदावर लिहिली असते. लगेच जागा धरायची. आपली जागा आहे. येऊ द्यायचं नाही कोण. आपली जागा आहे. तिथून हाकलून द्यायची. बाकी मी आधी धरलेली. भांडणच. आमची दिंडी होती महाराज. काय सांगायचं. भांडणं. बाबाकडं त्यांनी भांडणं यायची. दुपारच्या वेळेला त्यांनी भांडणं यायची. बाबा माझी ताटलीच बाबा काय करेल ताटलीला. खरं सांगतो मला. माझी ताटली हरवली. माझा तांब्या हरवला. माझी पत्ताकच राहिली. माझी पिशवीच कोणतरी नेली. हे काय बाबाजवळ सांगायची गोष्ट आहे बाई. पण लोक अशा प्रकारे. बरं ते झालं का वळकटी एकदा लावली की काम झालं. तिथून जे निघतात ना डायरेक्ट स्वयंपाकाकडे जातात. काय प्रकार आहे आज. खरं सांगा तुम्ही. अशा प्रकारची वारी केली आणि पांडुरंगाच्या समोर गेला तो काय म्हणाला आपल्याला. तो आला कशाला तू. हे म्हणे गात जागा प्रेमा मागा विठ्ठला आणि तुझं खातं जागा काय मागतो विठ्ठला. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज भगवंताच्या भेटीची आस अंतकरणात निर्माण होईल त्याला म्हणता येत आहे. तुझे नाही मनी मानसी. हे तुझ्या मनात अजून कसं येत नाही. जरा उद्धटपणानं तुकोबर आहे भगवंताच्या समोर जरी बोलले तरी सुद्धा मनात भाव निर्माण झाला. देवा जरा जास्त उद्धट झालं. म्हणून असं मी बोलायला नको होतं. पण माझं जरी बोलणं उद्धटपणाचं वाटलं तरी तू राग धरू नकोस. आणि माझी अपेक्षा माझी इच्छा पूर्ण कर. माझी मागणी पूर्ण कर. काय मागणी आहे. उठ आणि लवकरात लवकर मला भेट दे महाराज. तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला. 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 उठी देई मला भेटी आता. उठी देई मला भेटी आता. लागला उशिरा पतित पावना. लागला उशिरा पतित पावना. उठी देई मला भेटी आता. उठी देई मला भेटी आता. लागला उशिरा पतित पावना. लागला उशिरा पतित पावना. विसरणी गेला वजना. वजना वजना वचन गेला
विसरून राम विसरून राम विसरून वचना गेला किया विसरून राम विसरून विसरून लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना पतित पावना पतित पावना. वा तुका म्हणे नको रागेजो विठ्ठला, हे विठ्ठला माझा राग धरू नकोस. उठी दे मला भेटी आता, उठ लवकर आणि मला भेट दे, तुझ्या भेटीची गरज आहे. म्हणून भगवंताच्या भेटीची मागणी महाराज या ठिकाणी अशा पद्धतीने करत आहेत. आपणही तीच करणं त्याने गरजेचं आहे. दुसरं काय मागावं संसारातलं, ते सगळं नासकं कुचकाय काय शिल्लक राहणार आहे. पण अविनाशी जर काय असेल तर तो परमात्माच आहे. अविनाश करी आपुले आयसे लावी मना पिसे गोविंदाचे, तो अविनाशी आहे, त्याच्यासारखं करून घेतो, त्याचीच प्राप्ती व्हावी तोच त्यांनी मागावा. तुकोबर आहे त्यांनी भगवंताच्या भेटीची अपेक्षा करून भगवंताबरोबर संवाद साधतायत आणि भगवंताबरोबर बोलतात. आपण सगळे सुद्धा भगवंताबरोबर बोलू शकतो. आपल्याला तेवढा अधिकार भगवंतानं दिलेला आहे. मोठ्यानंच बोललं पाहिजे असं काही नाही. काल एका कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलं की खरंच कीर्तनात असं सांगितलं की तुम्ही भगवंतावर बोला, मनाचे असा अभंग होता, सेवित्व हा रस वाटितो अनेका आणि घ्यारी होऊ नका रानभरी. त्याच्यात मनाचे संकल्प पावाविल सिद्धी जरी राही बुद्धी याचे पायी. मनात जे संकल्प कराल ते सगळे संकल्प परमात्मा पूर्ण करतो. तुमची बुद्धी भगवंताच्या चरणी ठेवा, म्हणून ते संकल्प भगवंताच्या समोर तुम्ही त्यांनी करा. असं म्हणल्यावर एक गृहस्थ कीर्तन झाल्यावर मला भेटायला आले महाराज, हे संकल्प करताना हातात पाणी घेऊन करायचे का तसेच करायचे? म्हणजे खरं त्यांना वाटलं म्हणा, संकल्प शब्द आला की मग त्यांना भटजीभाऊ आठवतात की नाही म्हणा, मम आत्मना श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम, हे संकल्प असा लांबलंच का असतो. मग त्यांना असं वाटलं हातात पाणी घेऊन संकल्प करायचा असेल. म्हणलं बाबा असं हातात पाणी घेऊन संकल्प करायची काय आवश्यकता नाही. तुम्ही जिथं आहात, जसे आहात, ज्या स्थितीत आहात, ज्या कंडिशनमध्ये आहात तसेच राहा आणि भगवंताशी मनोमन संवाद साधा आणि मनामध्ये त्यांनी जे भाव आहेत ते भगवंताच्या समोर व्यक्त करा. भगवान तुमचं सगळं म्हणणं ऐकेल आणि तुम्ही जर शुद्ध अंतकरणाने म्हणत असाल तर तो भगवान ते पूर्ण करील. हा महत्त्वाचा विचार आहे. नक्कल जर करायला लागले तर देवाला नक्कल कळते, दोघांच्या समोर नक्कल करायची नाही. एक देवाच्या समोर संतांच्या समोर नक्कल केलेलं देवाला कळत असतं आणि संतांना नाही कळतं. महाराज हा महत्त्वाचा विचार आहे. नाहीतर मग घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. जर फसवा पशवीच करायचे, घरी फसवायचं बायका पोरांना. नकलाच करायचं असलं घरी बायकोच्या पुढं नकला करून दाखवायच्या, पोरांना नकला करून दाखवायच्या, त्यांना फसवायचा प्रयत्न करायचा. देवाला फसवायचं नाही, संतांना फसवायचं नाही. किती प्रयत्न केला तरी ते फसणार नाहीत. हा महत्त्वाचा विचार आहे. ते सर्वज्ञ आहेत, सर्व शक्तिमान आहेत, फार कृपाळू आहेत, फार दयाळू आहेत. महाराज देवासारखा दयाळू जगात दुसरा कोणी नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगून थांबतो, लक्षपूर्वक ऐका. असं आहे, तुम्ही 1000 वेळेला चांगलं वागा या समाजामध्ये राहून, 1000 चांगल्या गोष्टी समाजाकरता करा. आणि एक गोष्ट थोडीशी तुमच्याकडून चुकू द्या, हा समाज असा वकायला सुरुवात करतो, तुम्हाला डायरेक्ट वाळीतच टाकून देतो. समाजाची रीत सांगतो मी तुम्हाला. आता तुम्ही देवाचं सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तुम्ही 1000 चुका करा, 1000 अपराध करा, 1000 अपराध करा आणि एक चांगली गोष्ट देवाकरता करा. ते 1000 अपराध विसरून जातो आणि एक गोष्ट चांगली केली म्हणून तुम्हाला पोटात घेतो. हा देवाचा स्वभाव आहे. म्हणून संसारातले भामटे तुम्हाला वापरून घेतील, तेवढं वापरून घेतील आणि तुमचं थोडं काय बिघडलं गेलं तुम्हाला लाथ घालायला सुरुवात करतील. हा संसाराचा नियम आहे. एक सुद्धा चूक सहन करणार नाही. आणि देवाचा स्वभाव असा आहे की 1000 चुका करा, कितीतरी वेळेला त्यांनी माळा काढा आणि परत घाला. आणि मग काही केलं तो म्हणत नाही असं, अरे एवढ्या बारा 25 बाऱ्या तर तो काढली माळ.
आणि आता मला म्हणतो दर्शन दे, असं नाही म्हणत तो म्हणतो आता परत आला ना मुद्द्यावर, आता मी तुला भेटायला आहे. मागचं सगळं विसरूनच जातो महाराज. याला दयाळूपणा म्हणा. याच्यापेक्षा काय दयाळू असलं पाहिजे. हा फार दयाळू आहे, फार कृपाळू आहे, फार सांभाळणार आहे. त्याच्यावर प्रेम करा, त्याला आपलं म्हणा, त्याच्याशी संवाद साधा, त्याला मनातलं सगळं सांगत राहा. लोकांच्या समोर काय सांगता महाराज, पण भगवंताच्या समोर अशा लोक काय पाहत फिरता, काय देणार आहेत हे लोक तुम्हाला. हे जगत के रंग क्या देखूं, तेरा दीदार काफी है. जगाचे रंग काय पाहावेत महाराज, भगवंताला पाहिलं तेच त्याने फार महत्त्वाचं आहे. मग उठे दे मला भेटे, आता तुला पाहायचंय, उठ आता लवकर आणि मला दर्शन दे, अशी मागणी तुकोबराय करतात. आणि मग भगवान तुकोबरांना भेटला असू द्या. असा कोणाकोणाला भेटला माहिती आहे तुम्हाला? नाही सांगू. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. 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 शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शंकराचार्यांचं भजन घेण्याचं कारण सांगतो. शंकराचार्य म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची बैठक आहेत महाराज. ज्याची खावी पोळीन त्याची कधीतरी एकदा वाजवावी टाळी, फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जर शिकण्याकरता ग्रंथ पाहण्याकरता कुठं गेलो तर ग्रंथांची नजर येण्याकरता विचारसागर पाहावा लागतो, वृत्तीप्रभाकर पाहावं लागतं, पंचदशी पाहावी लागते, शांकर भाष्य गीता पाहिली जाते. संस्थेत जर जोग महाराजांच्या राहिले किंवा कुठेही संस्थेत राहिले तर हे सगळे ग्रंथ शिकवले जातात. हे ग्रंथ काय आहेत? शंकराचार्यांनी आपल्याकरता केलेली तरतूद आहे. मग त्यांना आपण विसरून गेलो. म्हणून आम्ही व्रत घेतलेलं आहे की शंकराचार्यांची सेवा करायची. संप्रदायामध्ये शंकराचार्यांचं विशेष असणारं स्थान आहे. ज्ञानोबाऱ्यांनी जपलं ते म्हणतात भाष्यकारा ते वाट पुसतू. नाथ महाराजांनी जपलं ते म्हणतात वंदू आचार्य शंकरू. तुकोबाराने जपलं ते म्हणतात तुका करी प्रणिपात दंडवता आचार्य. म्हणून सगळ्या संतांनी जपलं, आपणही जपलं पाहिजे. म्हणून ते समाजामध्ये प्रगट व्हावं याच्याकरिता 8 तास करतो. हे भजन म्हणल्यानंतर लोकांच्या मनामध्ये काही 4 शब्द जातील, पण भजन झाल्यावर 2 मिनटं तुमच्या अशा पद्धतीने घेतले असू द्या. म्हणून भगवंताची सेवा करण्याचा यथामत यथावकाश भगवंताची सेवा झालेली आहे. ती सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला सहज बोलता आलं, त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित करून श्रवण करण्याकरिता आपण आलात, आपल्या सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. महाराज मंडळी समोर बसले आहेत, मोठ्या प्रेमानं आपण श्रवण करत आहात. तुम्हा सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या. तुमच्या गावात आल्यावरच ऐकता असं नाही, सर तिकडं ऐकायला आले होते. कोणतं गाव होतं? धामोरी गाव होतं. धामोरीमध्ये आले होते. आम्ही लाडू जिलेबी कायमच खात असतो त्याच्यात काय नाही, ते कायमच आहे आम्हाला. म्हणा ते येतात कुठं कुठं दूर दूर अशा पद्धतीने, पण कधी कधी विसरतात. आता ते जाऊ द्या, ते कशाला सांगत बसू, आता आम्ही आमचं नंतर बोलू, आहे की नाही. असू द्या, नाही विसरत जास्त. बरं आहे. म्हणून त्यांनी ही सगळी मंडळी कायमस्वरूपी डॉक्टर आहेत. प्रसाद आमच्याबरोबरच कायमस्वरूपी असतो. हे सगळं त्यांनी आहे या परिसराच्या माध्यमातून. आणि बरीच मंडळी जोडली गेलेली आहेत. आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, फक्त भगवंताची भक्ती करावी, भगवंतावर प्रेम करावं. म्हणवा हरीचे दास, भगवंताचं दास स्वतःला म्हणून घ्या. आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे. तुमचं आमचं कशाचं काय संबंध आहे? फक्त या भगवंताचं प्रेम हाच आपला संबंध आहे. हे भगवंताचं प्रेम म्हणजे धागा, आणि आपण सगळेजण त्याच्यातली मणी, आहे की नाही. आपण सगळे एकत्र आलो, भगवंताच्या प्रेमाने एकत्र आलो. असंच प्रेम सर्वांच्या पोटात भगवंताविषयी निर्माण व्हावं आणि अखंड त्याचं चिंतन करत राहावं. ते कसं? हे विठ्ठल जय जय